नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन दॅट इज ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. या लेसनचा हा सेकंड व्हिडिओ आहे. याआधी ऑलरेडी आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये बराचसा पार्ट कवर केलेला आहे, ज्यामध्ये आपण बेसिकली टिश्यूचे टाईप्स कोणते कोणते आहेत, त्यांचं फंक्शन काय आहे, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. आता आपण आलेलो आहोत टिश्यू सिस्टममध्ये. मित्रांनो, 12 डिसेंबरला अनअकॅडमी ॲपवरती दुपारी 2 वाजता एक स्कॉलरशिप एक्झाम आहे. एक्झाम फ्री आहे, सो तुम्ही एक्झाम जॉईन करू शकता, एनरोलमेंट करू शकता. एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतीलच. सोबतच जर तुम्हाला कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड त्या ठिकाणी वापरू शकता, जेणेकरून तुम्ही इझिली एनरोलमेंट करू शकता. ही जरी स्कॉलरशिप टेस्ट फ्री असली तरीही तुम्हाला या ठिकाणी बरेचसे रिवॉर्ड्स मिळू शकतात, डिपेंड अपॉन की तुमचा रँक काय येईल त्यानुसार. सोबतच या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप्स देखील मिळतील. 100% स्कॉलरशिप आहे, 50% स्कॉलरशिप आहे. आणि त्यासोबतच अनअकॅडमीवरती तुम्हाला जर तुम्ही नीट 2022 देणार असाल तर अनअकॅडमीवरती तुम्हाला एकूण 10 टेस्ट मिळतील, ज्या की पूर्ण सिलेबसवरती डिपेंड असणार आहेत. दरवेळी टेस्टचा सिलेबस तुम्हाला आधीच पाहता येईल ॲपवरती जाऊन. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. या टेस्ट देखील फ्री आहेत. तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला तुमचं ऑल इंडिया रँक वगैरे कळू शकतो. सोबतच एक्झाम झाल्यानंतर तुम्ही जे काही तुमचे आन्सर्स चुकले वगैरे असतील किंवा तुम्ही कन्फ्यूज वगैरे असाल कोणत्या कॉन्सेप्टमध्ये, तर ती कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता. तर हे सगळे तुम्हाला या ठिकाणी फीचर्स मिळतील. आणि तुम्ही जेवढे जास्त टेस्ट द्याल तेवढं तुम्हाला जास्त इम्प्रूव्हमेंट्स कुठे करायला पाहिजेत वगैरे हे समजेल. सो ते तुम्ही याच्यामधून इम्प्रूव्ह करू शकता. सोबतच जे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर टेस्ट आहे तुमची 12 डिसेंबरला दुपारी 2 वाजता. सोबतच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अनअकॅडमीवरती काही नवीन बॅचेस सुरू होत आहेत. फॉर एक्झाम्पल जोश बॅच आहे फॉर 22साठी आणि 8 डिसेंबरपासून ही बॅच सुरू होणार आहे. अजून एक बॅच आहे ती म्हणजे चॅम्पियन बॅच, जी की 2022साठी आहे आणि 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या बॅचेसद्वारे तुम्ही इंडियाच्या टॉप एज्युकेटर्सकडून शिकू शकता. सोबतच सध्या जे प्रायझेस आहेत तर ते कमी आहेत, बट लवकरच या प्रायझेस वाढणार आहेत. सो तुम्ही जर सबस्क्रिप्शन घेणार असाल तर तुम्ही आता घेऊ शकता, म्हणजे जोपर्यंत या प्रायझेस कमी आहेत तोपर्यंत. सो त्यासाठी तुम्ही जर सुहानी 10 कोड वापरला तर तुम्हाला अजून यामध्ये 10% डिस्काउंट पाहायला मिळेल आणि या प्रायझेस खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. सो तुम्ही आता नक्की सबस्क्रिप्शन घेऊ शकता. त्याआधी तुम्ही काही फ्री क्लासेस वगैरे पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने शिकवलं वगैरे जातं. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतीलच. त्यासोबतच अनअकॅडमीवरती अजून एक ऑफर सुरू आहे. जर तुम्ही 6th मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 1 मंथ एक्स्ट्रा मिळणार आहे सबस्क्रिप्शन. 18 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 2 मंथचं सबस्क्रिप्शन एक्स्ट्रा मिळेल. यासाठी पण तुम्ही सुहानी 10 हा कोड जर वापरला तर तुम्हाला अजून यामध्ये डिस्काउंट मिळू शकतो प्राईजमध्ये. सो थँक्यू सो मच. सो टिश्यू सिस्टममध्ये बेसिकली पहिल्यांदा आपण पाहणार आहोत टिश्यू सिस्टम म्हणजे काय. त्यानंतर आपण टिश्यू सिस्टमचे 3 प्रकार कोणते आहेत ते पाहणार आहोत आणि मग ते 3 प्रकार आपण डिटेलमध्ये पुढे पाहूयात. सो लेट अस स्टार्ट विथ दी टिश्यू सिस्टम. We were discussing types of tissues based on the types of cells present in them. सो बेसिकली आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सेल्सचे टाईप्स पाहिले होते. आय होप की सगळ्यांना माहिती आहेत. आपण जस्ट एकदा रिवाईज करूयात का. सो टिश्यूचे 3 प्रकार आहेत आपण पाहिलं होतं. दॅट इज सगळ्यात पहिल्यांदा आहे पॅरेनकायमा टिश्यूज, सेकंड आहे ते म्हणजे कोलेनकायमा टिश्यूज आणि थर्ड होतं ते म्हणजे स्क्लेरेनकायमा टिश्यूज. सो या 3 टिश्यूजचाच वापर आपण या ठिकाणी टिश्यू सिस्टीममध्ये करणार आहोत. पॅरेनकायमा टिश्यूज बनलेले आहेत पॅरेनकायमॅटस सेल्सपासून, कोलेनकायमॅटसपासून, स्क्लेरेनकायमॅटस सेल्सपासून. So after that next, let us now consider how tissues vary depending on their location in the plant body. म्हणजेच टिश्यूज ऑब्व्हियसली प्लांट बॉडीमध्ये ज्या लोकेशनमध्ये प्रेझेंट आहेत त्यानुसार त्यांचं फंक्शन बदलणार आहे, त्यानुसार त्यांचं स्ट्रक्चर थोडंफार बदलणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आहे देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन वुड ऑल्सो बी डिपेंड ऑन दी लोकेशन. त्यांचं स्ट्रक्चर फंक्शन हे सगळं लोकेशनवरती डिपेंड आहे. सो ऑन दी बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर अँड लोकेशन there are 3 types of tissue system, that is epidermal tissue system, fundamental किंवा ग्राउंड टिश्यू सिस्टम आणि थर्ड वन दॅट इज वॅस्क्युलर और कंडक्टिंग टिश्यू सिस्टम. कोणते कोणते 3 प्रकार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एपिडर्मल टिश्यू सिस्टीम. नावातच एपिडर्मल आहे, याचा अर्थ हे कुठे असणार आहे तर आउटसाईड रिजनवरती असणार आहे. म्हणजे जे सगळ्यात बाहेरचं टिश्यू सिस्टीम असणार आहे तर ते कोणतं असणार आहे, एपिडर्मल असणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरला आहे ते म्हणजे ग्राउंड टिश्यू सिस्टीम, ज्याला आपण फंडामेंटल टिश्यू सिस्टीम असंही म्हणतो. थर्ड नंबरला आहे ते म्हणजे वॅस्क्युलर किंवा कंडक्टिंग. दोघांचाही अर्थ सेमच होतो. सो वॅस्क्युलर आणि कंडक्टिंगमध्ये काय येणार आहे, बेसिकली झायलेम आणि फ्लोएमचे जे काही सगळे प्रकार आहेत ते यामध्ये येणार आहेत. मग जर डायकोट असेल तर सेकंडरी झायलेम फ्लोएम देखील येणार आहे आणि जर मोनोकोट असेल तर फक्त झायलेम फ्लोएम येणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे आहे टिश्यू सिस्टीमचे प्रकार. आता आपण स्टार्ट करतोय एपिडर्मल टिश्यू सिस्टीमने. So the epidermal tissue system forms the outermost covering of the whole plant body and comprises epidermal cells, stomata and the epidermal appendages, that is trichomes and hairs.
तुम्हाला हे तर माहिती आहे की आपल्या स्किनचा जो आउटर लेअर आहे त्यालाही आपण काय म्हणतो, एपिडर्मिस म्हणतो. म्हणजे बेसिकली एपिडर्मिस हा शब्द आपण काय का म्हणून वापरतो, एपी म्हणजे काय अप्पर आणि डर्मिस म्हणजे काय लेअर किंवा स्किन. ओके, सो बेसिकली एपिडर्मिस याचा अर्थ काय होतो की आउटर कव्हरिंग ऑफ बॉडी किंवा स्किन. सो या ठिकाणी जो सगळ्यात बाहेरचं कव्हरिंग आहे म्हणजे प्लांट बॉडीमध्ये देखील, तर त्याला आपण म्हणणार आहोत एपिडर्मिस. आता या एपिडर्मिसमध्ये नेमकं काय काय येतं, एक तर एपिडर्मल सेल्स येतात, दुसरं म्हणजे स्टोमाटा येतं. स्टोमाटा तुम्ही कदाचित ऐकलं असेल 9th-10th मध्ये, जर नसेल ऐकलं तर त्याचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोतच, त्याचं काम काय आहे वगैरे वगैरे. स्टोमाटा जस्ट एक ओपनिंग आहे, ते काय करणार आहे की वॉटर प्लांटच्या बॉडीच्या बाहेर जाऊ नये म्हणून आणि एक्सेस वॉटर प्लांटच्या बॉडीच्या बाहेर जावं यासाठी ते काम करणार आहे. नेक्स्ट आहे एपिडर्मल अपेंडेजेस. ट्रायकोम्स आहेत आणि हेअर आहेत. आता या ठिकाणी ट्रायकोम्स स्टेममध्ये असतात आणि हेअर्स जे आहेत तर ते रूटमध्ये असतात, याचा पण आपण डिटेल अभ्यास करणार आहोतच. सो द एपिडर्मिस इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ प्रायमरी प्लांट बॉडी. प्रायमरी प्लांट बॉडी म्हणजे काय, जी पहिल्यापासून आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की सुरुवातीपासून प्लांट बॉडीचे जे काही फंक्शन्स आहेत किंवा जे काही ग्रोथ वगैरे आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी प्लांट बॉडी. सो प्रायमरी प्लांट बॉडीपासून एपिडर्मिसचा लेअर किंवा एपिडर्मिस टिश्यू सिस्टीम प्रेझेंट आहे. इट इज मेड अप ऑफ इलॉंगेटेड कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स. इलॉंगेटेड सेल्स आहेत, कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स आहेत, विच फॉर्म अ कंटिन्युअस लेअर. एक कंटिन्युअस लेअर तयार होतो. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, पुढे पुढे हे स्ट्रक्चर आपण पाहणार आहोतच. सो हे आहे आपला एपिडर्मिसचा लेअर आणि हे कसे इलॉंगेटेड आहेत, कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स आहेत. हे आपण रूटमधलं पाहतोय. असंच सेम टू सेम स्टेममध्ये देखील सेल्स असणार आहेत, ते आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पुढे पाहूयात. सो नेक्स्ट आहे, तर अशा पद्धतीने हे एपिडर्मिस लेअरमध्ये असणारे सेल्स असतात, ज्याला आपण एपिडर्मल सेल्स असं म्हणतो. एपिडर्मिस इज युजली सिंगल लेअर्ड. तुम्ही जर या ठिकाणी डायकोट रूटमध्ये वगैरे पाहिलं तर हा काय आहे, पिंक लेअर कोणाचा आहे, एपिडर्मिसचा आहे आणि हा युजली सिंगल लेअर असतो. बट काही प्लांट्समध्ये हा मल्टी लेअर्डही असणार आहे किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर फिकस वगैरे प्लांट पाहिलं तर त्यामध्ये हा मल्टी लेअर्ड असणार आहे. सो एपिडर्मल सेल्स आर पेरेन्कायमॅटस विथ अ स्मॉल अमाउंट ऑफ सायटोप्लाझम लाइनिंग दी सेल वॉल अँड अ लार्ज व्हॅक्युल. सो एपिडर्मल सेल्स कसे आहेत, पेरेन्कायमॅटस सेल्स आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सेल वॉल असणार आहे, सायटोप्लाझम, प्रोटोप्लाझम आणि एक व्हॅक्यूल देखील असणार आहे कारण ते लिव्हिंग सेल आहे. द आउटसाइड ऑफ द एपिडर्मिस इज ऑफन कवर्ड विथ अ वॅक्सी थिक लेअर कॉल्ड ॲज क्युटिकल विच प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ वॉटर. एपिडर्मिसमध्येच एक लेअर येतो, तो म्हणजे क्युटिकलचा. क्युटिकल म्हणजे काय, एक वॅक्सी लेअर असतो, मेणबत्तीच्या वॅक्सप्रमाणे लेअर असतो की जो वॉटर लॉस होऊ नये यासाठी हेल्प करणार आहे. आणि तो वॅक्सी असल्यामुळे ऑब्व्हियसली तो वॉटर इनसोल्युबल आहे किंवा वॉटर इम्परमिएबल आहे, त्याच्यामुळे वॉटर बाहेर जात नाही. आणि अजून एक गोष्ट, हे जे क्युटिकल आहे हे फक्त आणि फक्त स्टेममध्ये प्रेझेंट असतं, रूटमध्ये ॲबसेंट असतं. का बरं रूटमध्ये काय ॲबसेंट असावं, आता एखाद्या बॉडी पार्टमधून किंवा प्लांटमधून पाणी केव्हा बाहेर जाईल, जेव्हा त्याला उष्णता मिळेल, जेव्हा सन रेज मिळतील तेव्हाच ते वॉटर इव्हॅपोरेट होईल आणि त्या बॉडीमधून बाहेर जाईल. ओके, ॲग्री. पण तुम्ही जर पाहिलं तर रूट्स कुठे असतात, बाहेर असतात ना. अरे रूट्स आतमध्ये असतात ना, जमिनीच्या. आता जमिनीच्या आतमध्ये जर रूट्स असतील तर सनरेज तिथपर्यंत पोहोचतील का, एवढ्या आतमध्ये पेनिट्रेट होतील का किंवा एवढ्या प्रखरतेने पेनिट्रेट होतील का, तर नाही होणार. आणि त्याच्यामुळे रूट्समधल्या वॉटर लॉसचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये क्युटिकल नसतं. सिम्पल. सो क्युटिकल कुठे असतं, फक्त स्टेममध्ये असतं, रूट्समध्ये नसतं. स्टोमाटा आर स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन दी एपिडर्मिस ऑफ लिव्स. स्टोमाटा म्हणजे काय, अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत की जे फक्त लिव्समध्ये असतात. काही यंग स्टेममध्ये देखील असतात, बट त्याचे ॲक्च्युअल जागा कुठे आहे, लिव्सवरती. ओके, बट काही स्टेम्समध्ये देखील स्टोमाटा पाहायला मिळतं, पण ते पण खूप कमी संख्येमध्ये असतं. सो आता हे जे स्टोमाटा आहे काय करतं, रेग्युलेट दी प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन अँड एक्सचेंज गॅसेस. सो बेसिकली या ठिकाणी ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, तर सूर्याच्या उष्णतेमुळे जे पण वॉटर लॉस होणार आहे प्लांटच्या बॉडीमध्ये त्याला आपण म्हणणार आहोत ट्रान्सपिरेशन. बेसिकली इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर प्रेझेंट इन दी प्लांट बॉडी. सो याला आपण म्हणणार आहोत ट्रान्सपिरेशन. आणि हे ट्रान्सपिरेशन प्रिव्हेंट करणं किंवा त्याचं रेग्युलेट करण्याचं काम कोण करणार आहे, स्टोमाटा. आणि गॅसियस एक्सचेंजचं पण, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेणं, ऑक्सिजन बाहेर सोडणं किंवा नाईटमध्ये याचे उलट करणं, या सगळ्या गोष्टी पण स्टोमाटाच्या हातामध्ये असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इच स्टोमा इज कंपोज्ड ऑफ 2 बीन शेप्ड सेल्स कॉल्ड एज गार्ड सेल्स. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे व्हाईट कलरचं आहे आपलं स्टोमॅटल ओपनिंग. याच्या भोवती हे काकडीसारखे सेल्स तुम्हाला पाहायला मिळतात. ॲक्च्युली ते काकडीसारखे नाही आहेत, बीन शेप्ड आहेत. सो याला आपण म्हणतो बीन शेप्ड सेल्स आणि याला आपण दुसरं नाव आहे, ॲक्च्युअल नाव, ते म्हणजे गार्ड सेल्स. ओके, आता हे जे गार्ड सेल्स आहेत हे काय आहेत, मेन यांच्या हातामध्ये सगळे अधिकार आहेत की ते स्टोमॅटल ओपनिंगला ओपन करायचं की क्लोज करायचं. सो त्याला ओपन किंवा क्लोज करण्याचं काम कोण करणार आहेत, हे गार्ड सेल्स. ओके, सो ते काय करतात, रक्षण करत आहेत त्या स्टोमॅटल पोरचं, दॅट्स वाय त्याला आपण गार्ड करतात. सो गार्ड सेल्स असं म्हणतो.
तेच जर हे झालं कशामध्ये, युजली असं असतं. पण तुम्ही जर ग्रासेस वगैरे पाहिले तर ग्रासेसमध्ये हे बीन शेप नसून डंबेल शेप असतात. डंबेल माहिती आहेत ना, कधी कवायतीमध्ये वगैरे वापरले असतील तर त्या शेपमध्ये असतात. सेम काम आहे या ठिकाणी, पण ते स्टोमॅटल ओपनिंगला रेग्युलेट करण्याचंच काम करणार आहेत, फक्त शेपमध्ये फरक आहे, बाकी फंक्शन सेम आहे. सो बेसिकली गार्ड सेल्स कशा पद्धतीने स्टोमॅटल ओपन करणं किंवा क्लोज करणं हे करतात ते आता आपण पाहूया. सो गार्ड सेल्समध्ये काय असतं, क्लोरोप्लास्ट असतं, म्हणजे ऑब्व्हियसली ते ग्रीन कलरचं असणार आहे, ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करणार आहे. ओके, या सगळ्या पार्ट्समध्ये फक्त बेसिकली जर आपण पाहिलं तर गार्ड सेल्समध्येच क्लोरोप्लास्ट असतात जे की फोटोसिंथेसिस परफॉर्म करतं. आणि त्याबरोबर जर आपण पाहिलं तर गार्ड सेल्सची जी आतली वॉल असते, इनर वॉल, ही जी आतली वॉल आहे ती थिक असते कंपॅरेटिव्ह टू दी आउटर वॉल. म्हणजे आउटर वॉल थिन असणार आहे आणि इनर वॉल कशी असणार आहे, थिक असणार आहे. का, त्याचं रिझन आता आपण पाहूया. तर बेसिकली जे वॉटर प्रेझेंट आहे लीव्समध्ये, तर ते वॉटर जर एक्सेस अमाऊंटमध्ये झालं, म्हणजे पाणी खूप जास्त झालं, तर ऑब्व्हियस गोष्ट आहे ते पाणी त्या प्लांटला आता झेपावत नाही आहे, ते पाणी त्याला बाहेर फेकायचं आहे. मग त्यासाठी काय होतं, ते पाणी या सगळ्या गार्ड सेल्समध्ये जातं आणि हे गार्ड सेल्स फुगतात. ओके, सो ते फुगतात आणि फुगल्यामुळे ऑब्व्हियसली ते रिजिड होणार आहेत, म्हणजे असे टणक कडक होणार आहेत फुगल्यामुळे. सो त्याच्यामुळे हे काय होतं, असे काकडीसारखे टणक होतात, कडक होतात, असे फुगतात. आणि फुगल्यामुळे म्हणजे ते रिलॅक्स पोझिशनमध्ये असतात तेव्हा ते असे असतात. त्याच्यामुळे हे जे व्हाईट पोर आहे तर ते बंद होतं, पण जेव्हा ते फुगतात तेव्हा ते असे होतात आणि त्याच्यामुळे हे ओपनिंग, म्हणजे हे जे स्टोमॅटल ओपनिंग आहे तर ते उघडतं आणि त्याच्यामुळे हे जे एक्सेस वॉटर आहे तर ते इव्हॅपोरेट होऊन बाहेर जातं. आता एकदा का वॉटर बाहेर गेलं की आता एका ठराविक अमाऊंटमध्ये वॉटर बाहेर गेल्यानंतर प्लांटला आता ते पोर बंद करायचं आहे. मग ते काय करतं, या गार्ड सेल्सला रिलॅक्स करतं, मग ते गार्ड सेल्स अशा पद्धतीने हे जे पोर आहे त्याला बंद करून टाकतात. ओके, म्हणजे बेसिकली वॉटर बाहेर घालवणं आणि आतमध्ये ठेवणं या सगळं कोणाच्या हातामध्ये आहे, गार्ड सेल्सच्या हातामध्ये आहे. ते जर असे टर्चिड किंवा असे फुगलेले झाले, रिजिड वगैरे झाले की त्यामधून काय होणार आहे, पाणी बाहेर जाणार आहे आणि ते जर रिलॅक्स झाले तर त्यामधून पाणी आतमध्ये आहे तसं राहणार आहे, कारण पोर बंद होणार. ओके, सो सेम या ठिकाणी पण सेम होणार आहे, या डंबेल शेपवाल्या गार्ड सेल्समध्ये पण आणि पिन शेपवाल्या गार्ड सेल्समध्ये पण. बेसिकली काम काय करायचं आहे, स्टोमॅटल पोर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये काम करायचं आहे. सो समटाइम्स अ फ्यू एपिडर्मल सेल्स in the vicinity of the guard cells become specialized in their shape and size and are known as subsidiary cells. Vicinity म्हणजे काय, ॲडजस्टंट. गार्ड सेल्सच्या ॲडजस्टंट हे जे काही सेल्स आहेत थोडेसे डार्क ग्रीनमध्ये पाहायला मिळतात. सो हे जे सेल्स आहेत हे काय होतात, एपिडर्मल सेल्स आहेत बट थोडेसे स्पेशलाइज्ड आहेत. आणि हे काय काम करतात, तर हे फक्त त्या ठिकाणी गार्ड सेल्सच्या बाजूला असतात आणि याला आपण म्हणतो सबसिडियरी सेल्स. याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट वगैरे असलं काही नसतं, हे कोणतेही काम करत नाहीत, जस्ट गार्ड सेल्सला एक कंपनी म्हणून त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट आहे द स्टोमॅटल एपर्चर, म्हणजे तो स्टोमॅटाचा होल किंवा ज्या ठिकाणाहून ओपनिंग क्लोजिंग होणार आहे तर ते व्हाईट कलरचं रिजन, की गार्ड सेल्स अँड द सराउंडिंग सबसिडियरी सेल्स आर टुगेदर कॉल्ड ॲज स्टोमॅटल ॲपॅरेटस. स्टोमॅटल ॲपॅरेटस म्हणजे काय, हे सबसिडियरी सेल, हे गार्ड सेल आणि हा जो आपला ओपनिंग आहे किंवा ज्याला आपण स्टोमॅटल ॲपर्चर असं म्हणतो, या तिघांना मिळून आपण काय म्हणणार आहोत, स्टोमॅटल ॲपॅरेटस. सिमिलरली या सेलमध्ये पण सगळं कॉमन आहे, फक्त एवढंच की शेपमध्ये फरक आहे. आता या ठिकाणी जे गार्ड सेल्स आहेत तर ते हे आहेत, हे सबसिडियरी सेल्स आहेत आणि हे काय आहे, प्लस स्टोमॅटल किंवा स्टोमॅटल ॲपर्चर असं मिळून या सगळ्यांना आपण स्टोमॅटल ॲपॅरेटस असं म्हणतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द सेल्स ऑफ एपिडर्मिस बेअर अ नंबर ऑफ हेअर्स. सो एपिडर्मिसचे जे सेल्स आहेत, मग स्टेममधले असो किंवा रूट्समधले असो, त्यांच्या सेल्समधून एक एक्सटेन्शन बाहेर पडतं ज्याला आपण म्हणतो हेअर्स, कारण ते हेअरसारखं त्याचं स्ट्रक्चर असतं. दॅट्स वाय द रूट हेअर्स आर युनिसेल्युलर इलॉंगेशन्स ऑफ द एपिडर्मल सेल्स. युनिसेल्युलर का असतात किंवा युनिसेल्युलरच का असतात हे आपण पाहणार आहोत रूटच्या अॅनाटॉमीमध्ये, जे की याच्या पुढचाच पार्ट आहे, याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो बेसिकली तुम्हाला आता सध्या एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जे रूट हेअर्स असतात, म्हणजे रूटच्या एपिडर्मिसमधून जे एक्सटेन्शन बाहेर पडणार आहे त्याला आपण रूट हेअर्स म्हणतो. आणि हे रूट हेअर्स कसे असतात, युनिसेल्युलर असतात. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता हे जे रूट हेअर्स आहेत हे काय काम करतात हे आपण मॉर्फोलॉजीमध्ये देखील पाहिलं होतं. हे बेसिकली वॉटर एब्झॉर्प्शनचे काम करतात. ओके, म्हणजे वॉटर एब्झॉर्प्शन करण्यासाठी सरफेस एरिया इन्क्रीज करण्याचं काम करतात. वॉटरसोबतच मिनरल्स पण एब्झॉर्ब करणार आहेत सॉईलमधून. नेक्स्ट आहे जे स्टेमवरती हेअर्स प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणणार आहोत ट्रायकोम्स. हे ट्रायकोम्स युजली मल्टीसेल्युलर असतात, युजली म्हणजे युनिसेल्युलर देखील असू शकतात, मे बी ब्रांच्ड असतात किंवा अनब्रांच्ड असतात, सॉफ्ट असतात किंवा स्टीफ असतात. दे मे बी इवन सिक्रिटरी, ते सिक्रिशन देखील करू शकतात. आणि ट्रायकोम्सचं काम काय आहे तर वॉटर लॉस होण्यापासून थांबवणं किंवा ट्रान्सपिरेशनमध्ये जे काही वॉटर लॉस होणार आहे ते वाचवणं किंवा प्रिव्हेंट करणं. म्हणजे बेसिकली तुम्ही जर पाहिलं
तर रूट हेअर्स असो किंवा ट्रायकॉम्स असो, दोघांचंही काम पाण्यासंदर्भातच आहे आणि दोघंही एक पाणी ॲब्झॉर्ब करण्याचं काम करणार आहे आणि ट्रायकॉम्स पाणी लॉस होणे प्रिव्हेंट करण्याचं काम करणार आहे. ओके, अशा पद्धतीने हा पॅरेग्राफ होता ज्यामध्ये आपण एपिडर्मल टिश्यूबद्दल पाहिलं किंवा टिश्यू सिस्टीमबद्दल पाहिलं. सो नेक्स्ट आहे द ग्राउंड टिश्यू सिस्टम. So all tissues except epidermis and vascular bundles constitute the ground tissue. So epidermis आणि vascular bundle. vascular bundle मध्ये काय काय येतं? फ्लोएम आणि झायलेम. सो एपिडर्मिस, फ्लोएम आणि झायलेम हे टिश्यू सोडून जे सगळे टिश्यू येतात ते ग्राउंड टिश्यूमध्ये येतात. इट कन्सिस्ट ऑफ सिम्पल टिश्यूज सच एज पेरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. सगळे जे काही बेसिक टिश्यू आहेत, सिम्पल परमनंट टिश्यू आहेत ते यामध्ये येतात. पेरेन्कायमाटस cells are usually present in cortex, pericycle, pith and medullary rays in the primary stems and roots. हे सगळे कुठे आहेत आणि कोण आहेत यांची ओळख आपण करून घेऊया. स्पेशली रूटबद्दल पाहतोय, स्टेम आपण नंतर पाहणार आहोत. सो हे आहे पिथ, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी पेरिसायकल, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी कॉर्टेक्सचा भाग, त्याच्यानंतर काय होतं मेड्युलरी रेज. सो मेड्युलरी रेज आता आपण स्टेममध्ये बघूया. हे आहेत मेड्युलरी रेज. मेड्युलरी रेज म्हणजे काय आहे की हा जो पिथचा रिजन आहे तो काही प्रसंगी काय होतो, हा पिथचा रिजन वेस्क्युलर बंडल्सच्या मध्ये ही जी काही जागा आहे यामध्ये जातो. सो हे रेसारखं स्ट्रक्चर तयार होतं, दॅट्स वाय आपण ह्याला म्हणतो मेड्युलरी रेज. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट ग्राउंड टिश्यू खूप छोटूसा आहे, एवढंसं दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इन लीव्स द ग्राउंड टिश्यू कन्सिस्ट ऑफ थिन वॉल्ड क्लोरोप्लास्ट कंटेनिंग सेल्स अँड दोज आर कॉल्ड ॲज मिझोफिल्स. सो तुम्ही जर लीव्समध्ये पाहिलं, लीव्सकडे पण जाऊया, हे आहेत आपले लीव्स. सो लीव्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला मिझोफिल पाहायला मिळते. सो हे जे सेल्स आहेत त्यांना आपण म्हणतो मिझोफिल सेल्स. या ठिकाणी पण मिझोफिल सेल्स आहेत. हे राऊंड असतात, ओव्हल शेपमध्ये, राऊंड शेपमध्ये असतात आणि याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं आणि हे पण ग्राउंड टिश्यूचा एक पार्ट आहे. सो या ठिकाणी आपला ग्राउंड टिश्यू संपलेला आहे, छोटंसं आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत वॅस्क्युलर टिश्यू सिस्टम. वॅस्क्युलर म्हणजे काय, फ्लोएम आणि झायलेम त्याच्यामध्ये वॅस्क्युलर बंडल्स असतात. सो लेट अस सी. द वॅस्क्युलर सिस्टम कन्सिस्ट ऑफ कॉम्प्लेक्स टिश्यूज. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स टिश्यू आहेत. कॉम्प्लेक्स म्हणजे कोणते, झायलेम आणि फ्लोएम. दी झायलेम अँड फ्लोएम टुगेदर कॉन्स्टिट्युएट वॅस्क्युलर बंडल. जेव्हा झायलेम आणि फ्लोएम एकत्र येतात तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत वॅस्क्युलर बंडल. ओके, इन डायकोटिलेडन स्टेम कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन फ्लोएम अँड झायलेम. कॅम्बियम काय आहे तर कॅम्बियम सेकंडरी ग्रोथ आहे, जे आपल्याला डायकोट्समध्ये पाहायला मिळतं. हे मोनोकॉट्समध्ये नसतं. का तर मोनोकॉट्समध्ये सेकंडरी ग्रोथ होत नाही, फक्त डायकोट्समध्ये पाहायला मिळते आपल्याला सेकंडरी ग्रोथ. सो तुम्ही जर या ठिकाणी डायकोटचा वॅस्क्युलर बंडल पाहिलं तर हा वरचा लेअर आहे फ्लोएम, हा खालचा लेअर आहे झायलेम आणि हा मधला जो लेअर आहे तो असतो कॅम्बियमचा. कशामध्ये, डायकोट्समध्ये. त्याच जर तुम्ही मोनोकॉट्समध्ये पाहिलं तर फक्त फ्लोएम आणि झायलेम असतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे such vascular bundles because of the presence of cambium possesses the ability to form secondary xylem and phloem tissue and hence are called as open vascular bundles. ज्यांच्यामध्ये कॅम्बियम रिंग प्रेझेंट आहे त्यांना आपण म्हणणार आहोत ओपन व्हॅस्क्युलर बंडल्स. फॉर एक्झाम्पल जे की डायकोट्समध्ये पाहायला मिळतं, पिंक कलरचं या ठिकाणी तुम्हाला कॅम्बियम रिंग पाहायला मिळते. आणि जर आपण मोनोकॉट्समध्ये पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला कोणतीही कॅम्बियम रिंग पाहायला मिळत नाही आहे. सो अशा सिस्टमला आपण म्हणणार आहोत क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडल्स. ओके, जर कॅम्बियम रिंग असेल तर ओपन व्हॅस्क्युलर बंडल्स, कॅम्बियम रिंग नसेल तर क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडल्स. सोबतच तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे कशा पद्धतीने व्हॅस्क्युलर बंडल्स अरेंज्ड आहेत तर एक वर आहे म्हणजे या ठिकाणी जे फ्लोएम आहे तर ते तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये पाहायला मिळते आणि झायलेम तुम्हाला समथिंग रेड कलरमध्ये पाहायला मिळते. तर जर हे अशा पद्धतीने असतील म्हणजे एक रेडियस तयार केलेला आहे किंवा एक सर्कल तयार केलेला आहे झायलेमने आणि त्याच इथून रेडियसमधूनच दुसरे आहे ते म्हणजे फ्लोएम. जर अशी अरेंजमेंट असेल त्याला आपण म्हणणार आहोत रेडियल आणि हे तुम्हाला रूट्समध्ये पाहायला मिळतं. सो आर फॉर रेडियल, आर फॉर रूट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि हे जे अशा पद्धतीने आहे ज्याला आपण म्हणणार आहोत कॉन्जॉईंट वॅस्क्युलर सिस्टम किंवा कॉन्जॉईंट वॅस्क्युलर बंडल्स की ज्या ठिकाणी फ्लोएमवरती आहे आणि झायलेम खाली आहे. हे फ्लोएम नेहमी पेरिफेरीच्या कडे असतं म्हणजे पेरिफेरीकडे असतं आणि झायलेम इज ऑलवेज टुवर्ड्स दी पिथ. ओके, सो अशा पद्धतीने जर हे दोघं एकत्र असतील त्याला आपण म्हणणार आहोत कॉन्जॉईंट आणि हे मोस्टली स्टेममध्येच असतं. हे वरचं मोनोकॉट स्टेममध्ये, खालचं डायकॉट स्टेममध्ये आणि रूट्समध्ये असेल तर अशा पद्धतीने रेडियली अरेंजमेंट असणार आहे. हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत प्रॉपर त्या ॲनाटॉमीमध्ये म्हणजे ॲनाटॉमी ऑफ रूट्स आणि त्याच्यामध्ये आपण हे प्रॉपरली पाहणार आहोत. आता जस्ट आपण एवढंच पाहतोय, पुन्हा एकदा रिवाईज करूया. ज्यांच्यामध्ये कॅम्बियम रिंग असेल त्याला आपण म्हणणार आहोत ओपन व्हॅस्क्युलर बंडल्स. कॅम्बियम रिंग नसेल त्याला आपण म्हणणार आहोत क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडल्स. रूट्समध्ये असेल तर ते रेडियली अरेंज्ड असणार आहे, सो रेडियल. आणि जर स्टेममध्ये असेल तर ते अशा पद्धतीने कॉन्जॉईंट असणार आहे. ओके, आणि हे जे ओपन आहे ते कोणामध्ये असतं, नेहमी डायकॉट्समध्ये असतं. जे क्लोज्ड आहे ते नेहमी मोनोकॉट्समध्ये असतं. सो आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत पुढचं टॉपिक.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲनाटॉमी ऑफ डायकोटिलेडन्स अँड मोनोकोटिलेडन्स प्लांट्स. सो डायकोटिलेडन्स काय असतं आणि मोनोकोटिलेडन्स काय असतं हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये म्हणजेच मॉर्फोलॉजीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सो लेट अस कंटिन्यू. याच्यामध्ये आपण एकतर डायकोटिलेडन, मोनोकोटिलेडन, रूट्स, स्टेम आणि लीव्स या तिघांचा अभ्यास करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ रूट्स. For a better understanding of tissue organization of roots, stem and leaves, it is convenient to study the transverse section of the mature zones of these organs. सो या ठिकाणी जे काही डायग्राम आपण पाहणार आहोत ते मॅच्युअर झोनमधले आहेत. म्हणजे जेव्हा यंग प्लांट असतं त्याचा आपण अभ्यास नाही करणार आहोत, तर एक प्लांट पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये जे काही पार्ट्स असतात किंवा जे काही चेंजेस होतात ते आता आपण पाहणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे डायकोटिलेडन्स रूट. लुक ॲट दी फिगर 6.6a. इट शोज दी ट्रान्सफर सेक्शन ऑफ सनफ्लावर रूट. सो तुम्ही जर 6.6a फिगर पाहिलं तर या ठिकाणी जे डायग्राम आहे ते कसं आहे, सनफ्लावरच्या रूटचं आहे. सनफ्लावर एक डायकोटिलेडन्स प्लांट आहे. सो दी आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड एज एपिब्लेमा. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, याआधी ऑलरेडी आपण टिश्यू सिस्टीमचे काही प्रकार पाहिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण एपिडर्मिस टिश्यू सिस्टीम पाहिलेलं होतं. सो सगळ्यात शेवटचा म्हणजे सगळ्यात आउटर जो लेअर आहे, एपिडर्मिस जो लेअर आहे रूटमध्ये, त्याला आपण म्हणणार आहोत एपिब्लेमा. ओके, या ठिकाणी एपिडर्मिस लिहिलेलं आहे बट आपण याला एपिब्लेमा असं म्हणतो. सो मेनी ऑफ दी सेल्स ऑफ एपिब्लेमा प्रोट्रूड इन द फॉर्म ऑफ युनिसेल्युलर रूट हेअर्स. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा एक सिंगल लेअर आहे. ओके, सो एपिब्लेमा हा एक सिंगल लेअर असतो, हा जो पिंक कलरचा आहे तर तो. आणि याच्यामधले जे सिंगल सेल असतात त्याच्यापासून एक हेअरसारखं स्ट्रक्चर बाहेर येतं ज्याला आपण म्हणतो रूट हेअर. आणि एका सेलपासून एक हेअर येतं, त्याच्यामुळे रूट हेअर्स काय आहेत, युनिसेल्युलर आहेत. दॅट्स वाय याला आपण काय म्हणणार आहोत, युनिसेल्युलर रूट हेअर्स. सो याआधी आपण पाहिलं होतं आय थिंक सो की आपण एपिडर्मिस टिश्यू सिस्टीममध्ये पाहिलेलं होतं की रूट हेअर्स आणि ट्रायकोम्स हे काय आहेत, एपिडर्मल अपेंडेजेस आहेत. आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे रूट हेअर्स आहेत ते युनिसेल्युलर असतात, तर ते का असतात ते तुम्हाला आता कळलं असेल. ओके, सो अशा पद्धतीने एका सिंगल सेलपासून एक एक एक्सटेन्शन बाहेर येतं ज्याला आपण म्हणणार आहोत रूट हेअर. So after that next आहे the cortex consists of several layers of thin walled parenchyma cells with intercellular space. सो हा जो लेअर आहे हा पूर्ण लेअर या पिंक लाईनपर्यंत म्हणजे या पिंकपर्यंत जे काही सगळे लेअर्स आहेत ते कोणते आहेत, कॉर्टेक्सचे लेअर्स आहेत. सो याला आपण म्हणणार आहोत कॉर्टेक्स. मग हा जो सगळा लेअर आहे जो तुम्हाला ग्रीन कलरमध्ये पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये जे सगळे सेल्स आहेत ते कोणते आहेत, पॅरेन्कायमॅटस सेल्स आहेत. आणि या सेलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी मध्ये मध्ये इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे. The innermost layer of cortex is called as endodermis. outermost काय होतं, एपिब्लेमा. मधला लेअर काय होतं, कॉर्टेक्स. आता आतला जो लेअर आहे सगळ्यात इनर लेअर जो आहे कॉर्टेक्सचा त्याला आपण म्हणणार आहोत एंडोडर्मिस. सो तुम्हाला हे जे पिंक कलरमध्ये पाहायला मिळत आहे ते काय आहे, एंडोडर्मिस आहे. ओके, सो पिंक कलरचं जे स्ट्रक्चर आहे दॅट इज एंडोडर्मिस. आणि हे सिंगल लेअर असतं, एकच सिंगल लेअर प्रेझेंट असतो. आणि हे काय करणार आहे, हा जो बाहेरचा कॉर्टेक्सचा रिजन आहे तो आणि हा जो आतमधला पेरिसायकलचा रिजन आहे किंवा पेरिसायकल्स म्हणूया, पेरिसायकलचा रिजन आहे याला हे सेपरेट करायचं काम करणार आहे एंडोडर्मिस. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट कंप्राइजेस अ सिंगल लेअर ऑफ बॅरल शेप्ड सेल्स विदाउट एनी इंटरसेल्युलर स्पेस. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर पिंक कलरच्या लेअरमध्ये कोणताही इंटरसेल्युलर स्पेस नाही आहे आणि हे कसे आहेत, बॅरल शेप्ड सेल्स आहेत. The tangential as well as radial walls of endodermal cells have a deposition of water impermeable waxy material suberin in form of Casparian strips. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, आता इथे एवढं क्लिअरली नाही पाहायला मिळते बट हे जे एंडोडर्मिसचा लेअर आहे याच्या आतमध्ये एक वॉटर इम्परमिएबल सबस्टन्स असतं कॉल्ड ॲज सुबिरिन. ओके, सुबिरिनच्या स्ट्रिप्स यामध्ये प्रेझेंट असतात जेणेकरून पाणी आत बाहेर असं जाऊ शकत नाही कारण ते वॉटर इन्सॉल्युबल आहे, वॉटर इम्परमिएबल आहे. सो दॅट्स वाय हे जे सुबिरियनचे सबस्टन्स आहे किंवा जे कॅस्पेरियन स्ट्रिप्स आहे ते यामध्ये एंडोडर्मिसमध्ये प्रेझेंट असतात आणि त्यामधून वॉटर इम्परमिएबल आहे, त्याच्यामुळे वॉटर ह्याच्यामधून ॲब्झॉर्ब वगैरे काही इकडे तिकडे जाऊ शकत नाही. So next to endodermis lies a few layers of thick walled parenchymatous cells called as pericycle. सो एंडोडर्मिसच्या नंतर जो हा लेअर तुम्हाला पर्पल कलरचा पाहायला मिळतोय तर हा जो लेअर आहे याला आपण म्हणणार आहोत पेरिसायकल. आणि या लेअरमध्ये जे सेल्स असतात ते देखील पॅरेन्कायमॅटस सेल्सच प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे आणि या लेअरला आपण पेरिसायकल म्हणतो. हा लेअर खूप महत्त्वाचा आहे. सो इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स अँड व्हॅस्क्युलर कॅम्बियम ड्युरिंग द सेकंडरी ग्रोथ टेक्स प्लेस इन दीज सेल्स. सो हे जे पेरिसायकलचं रिजन आहे यामधून काय काय येतं, एक तर लॅटरल रूट्स तयार होतात. लॅटरल रूट्स आपण मॉर्फोलॉजीमध्ये पाहिलेले आहेत. आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियम जे आहे सेकंडरी ग्रोथसाठी आवश्यक असतं. हे कॅम्बियम वगैरे आपण मगाशीच पाहिलेलं आहे, आय मीन व्हॅस्क्युलर टिश्यूमध्ये पाहिलेलं आहे. सो हे सगळं पेरिसायकलमधून अराईज होणार आहे. ओके, सो व्हॅस्क्युलर कॅम्बियम सेकंडरी ग्रोथसाठी लॅटरल रूट्स या सगळ्याची ग्रोथ या पेरिसायकलमधूनच होते.
सो नेक्स्ट आहे पीथ. द पीथ इज स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. इनकॉन्स्पिक्युअस याचा अर्थ काय की पीथ आतमध्ये आहे. इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे काय, जास्त मोठा नाही आहे किंवा जास्त वेल डेव्हलप नाही आहे आणि दिसत नाही आहे. ओके, याला आपण म्हणणार आहोत इनकॉन्स्पिक्युअस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दी पेरेन्कायमॅटस सेल्स विच लाई बिटवीन दी झायलेम अँड दी फ्लोएम आर कॉल्ड ॲज कंजक्टिव्ह टिश्यूज. सो आता या ठिकाणी हा आहे आपला झायलेम आणि फ्लोएमचं रिजन. लेट मी शो यू. सो हे आहे आपलं प्रोटोझायलेम आणि या ठिकाणी मध्ये असणार आहे फ्लोएम. ओके, सो या ठिकाणी असं मध्ये असणार आहे फ्लोएम. सो फ्लोएम आणि झायलेम यांच्या मध्ये हे बाकीचे जे काही म्हणजे फ्लोएम आणि झायलेम सोडून पेरिसायकलच्या आतमध्ये जे काही सेल्स प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणणार आहोत कंजक्टिव्ह टिश्यू. देर आर युजली 2 to 4 झायलेम अँड फ्लोएम पॅचेस. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या प्लांटमध्ये म्हणजे सनफ्लावरच्या रूटमध्ये 4 झायलेमचे पॅचेस आहेत आणि 4 या ठिकाणी फ्लोएम असणार आहेत. ओके, सो डिपेंड अपॉन की प्लांट कोणता आहे त्याच्यानुसार या ठिकाणी 2 to 4च्या रेंजमध्ये झायलेमचे आणि फ्लोएमचे पॅचेस असतात. लेटर अ कॅम्बियम रिंग डेव्हलप्स बिटवीन दी झायलेम आणि फ्लोएम. आणि जसं की आपण याआधी पाहिलेलं आहे, कुठे गेलं रे, हां, याआधी पाहिलेलं आहे अशा पद्धतीने की हे झायलेमचं पॅच आहे, हा फ्लोएमचा पॅच आहे आणि यांच्यामध्ये काय तयार होतं, कॅम्बियम रिंग तयार होतं जर ते डायकोटिलेडन असतील तर. आणि ऑब्वियसली आता आपण डायकोटिलेडन रूट पाहतोय म्हणजे या सनफ्लॉवरमध्ये देखील कॅम्बियम तयार होतं. नेक्स्ट आहे कॅम्बियम रिंग. ओके, नेक्स्ट आहे ऑल टिश्यू ऑन दी इनर साइड ऑफ दी एंडोडर्मिस सच एज पेरिसायकल, वेस्क्युलर बंडल अँड पीथ कॉन्स्टिट्यूट दी स्टिले. सो स्टिले म्हणजे काय, स्टिली पण म्हणतात आणि स्टिले पण म्हणतात. सो स्टिली म्हणजे काय तर या ठिकाणी हे जे पेरिसायकल आहे, हे जे झायलेम फ्लोएम म्हणजेच वॅस्क्युलर बंडल्स आहेत आणि हे जे पीथ आहे या तिघांना मिळून आपण म्हणणार आहोत स्टिले. ओके, सो पेरिसायकलच्या आत म्हणजे हे आपलं पेरिसायकल, हे पेरिसायकलच्या आतमधलं पीथ आणि हे झायलेम आणि फ्लोएमचे पॅचेस या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणणार आहोत, स्टिले. ओके, सो 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पेरिसायकल, वॅस्क्युलर बंडल्स यालाच आपण झायलेम आणि फ्लोएम म्हणतो आणि पीथ. आता आपण पाहतोय मोनोकॉटिलेडन्स रूट. मोनोकॉटिलेडन्समध्ये तुम्हाला कॅम्बियम रिंग वगैरे पाहायला नाही मिळणार कारण मोनोकॉटिलेडन्समध्ये सेकंडरी ग्रोथ होत नाही. ओके, सो दी एनाटॉमी ऑफ दी मोनोकॉट रूट इज सिमिलर टू दी डायकॉट रूट इन मेनी रेस्पेक्ट्स. सो मोस्टली थोडीशी सिमिलॅरिटी तुम्हाला पाहायला मिळेल जर आउटर पार्ट्स जर आपण पाहिले तर म्हणजे इथपर्यंत तुम्हाला सिमिलॅरिटी पाहायला मिळेल. पण तुम्ही जर याच्या आतमध्ये आलात एंडोडर्मिसच्या आतमध्ये तर त्या ठिकाणी काही डिफरन्सेस आहेत. सो इट हॅज एपिडर्मिस म्हणजेच एपिब्लेमा आहे, कॉर्टेक्स आहे, एंडोडर्मिस देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, एंडोडर्मिस सुद्धा प्रेझेंट आहे, पेरिसायकल आहे, वॅस्क्युलर बंडल आणि पीथ हे सगळं काही यामध्ये पाहायला मिळतं. ॲज कम्पेअर्ड टू दी डायकोट रूट विच हॅव फेवर झायलेम बंडल्स, देर आर युजली मोर दॅन 6 झायलेम बंडल्स इन दी मोनोकॉट रूट. मग अशी आपण पाहिलं होतं की या ठिकाणी झायलेम बंडल्स किती आहेत, फक्त 4 आहेत, 2 ते 4च्या दरम्यान असतं. सो 4 असल्यामुळे याला आपण टेट्रार्च पण म्हणतो. ओके, बट तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर 4पेक्षा जास्त आहेत म्हणजे 1 2 3 4 5 6 7 समथिंग 7 आहेत. ओके, सो अशा पद्धतीने जर आपण मोनोकॉट प्लांट पाहिलं तर यांच्या रूटमध्ये 6पेक्षा जास्त झायलेम बंडल्स प्रेझेंट असतात आणि जेवढे झायलेम तेवढे फ्लोएम. सो 6पेक्षा जास्त झायलेम बंडल्स प्रेझेंट असतात आणि 6पेक्षा जास्त असल्यामुळे आपण या कंडिशनला पॉलीआर्च कंडिशन असं म्हणतो कारण 6पेक्षा जास्त आहेत. सो पीथ जे आहे याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे खूप मोठं आहे. सो कसं आहे, वेल डेव्हलप्ड आहे आणि लार्ज आहे. मोनोकॉटिलेडन्स रूट्स डू नॉट अंडरगो एनी सेकंडरी ग्रोथ. मोनोकॉटिलेडन्समध्ये कोणत्याही प्रकारचं सेकंडरी ग्रोथ होत नाही. दॅट्स वाय कॅम्बियम रिंग वगैरे असलं काही यांच्यामध्ये नसतं. पुन्हा जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर हा बाहेरचा रिजन आहे ज्याला आपण एपिब्लेमा किंवा एपिडर्मिस म्हणतो. याच्याच काही सेल्समधून एक्सटेन्शन थ्रू रूट हेअर्स तयार होतात. नेक्स्ट आहे हा कॉर्टेक्सचा रिजन आहे ज्यामध्ये पेरेन्कायमॅटस सेल्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे या ठिकाणी पिंक कलरचा लेअर ज्याला आपण म्हणणार आहोत एंडोडर्मिस. त्यानंतर आतला लेअर आहे ज्याला आपण म्हणणार आहोत पेरिसायकल. पेरिसायकलमध्ये अशा पद्धतीने झायलेम बंडल्स प्रेझेंट आहेत आणि हे 6पेक्षा जास्त असतात. सो याला आपण पॉलीआर्च कंडिशन असं म्हणतो. आणि इथे पण तुम्ही जर पाहिलं तर रूटमध्ये आपण म्हणतो की एक्सआर्च कंडिशन आहे. एक्सआर्च याचा अर्थ काय की जे प्रोटोझायलेम आहे तर ते पेरिफेरीकडे असतं आणि मेटाझायलेम जे असतं तर ते पीथकडे असतं. सो या ठिकाणी पण प्रोटोझायलेम पेरिफेरीकडे आहे आणि मेटाझायलेम कुठे आहे, पीथकडे आहे. ओके, नेक्स्ट आहे यामध्ये असणारं पीथ. सो अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि यांच्यामध्ये अशा पद्धतीने असणार आहे हे काय त्याचं नाव फ्लोएम. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डायकोटिलेडनस स्टेम. आता आपण पाहणार आहोत स्टेम. So the transverse section of a typical young dicotyledonous stem shows that the epidermis is the outermost protective layer of the stem. सो जे एपिडर्मिस आहे तर ते आउटर कवरिंग आहे, आउटर प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे. कुठेही जर आपण पाहिलं तर बाहेरच्या लेअरला, प्रोटेक्टिव्ह लेअरला आपण काय म्हणतो, एपिडर्मिस म्हणतो. फक्त रूट्समध्ये आपण बऱ्याचदा एपिब्लेमा असं म्हणतो, बाकी स्टेममध्ये किंवा लीव्समध्ये वगैरे आपण ह्याला काय म्हणतो, एपिडर्मिसच म्हणतो.
इवन आपल्या स्किनच्या लेअरला पण आपण एपिडर्मिस म्हणतो. सो कवर्ड विथ अ थिन लेअर ऑफ क्युटिकल. क्युटिकल का असतं आपण याआधीही बऱ्याचदा पाहिलेलं आहे. क्युटिकल रूट्समध्ये पाहायला मिळत नाही. रिझन मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो क्युटिकल या ठिकाणी का आहे तर वॉटर लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी. इट मे बिअर ट्रायकोम्स अँड फ्यू स्टोमाटा. सो जे यंग प्लांट आहे किंवा यंग स्टेम जे आहे त्याच्यामध्ये स्टोमाटा असू शकतं, मे बी असू शकतं, काही प्लांट्समध्ये नसतंही. आणि ट्रायकोम्स मात्र मे बी असतात. म्हणजे जसं की आपण रूटमध्ये पाहिलं रूट हेअर्स असतात, त्याचप्रमाणे हेअरी आउटग्रोथ स्टेमवरती देखील पाहायला मिळते. द सेल्स अरेंज्ड इन मल्टिपल लेयर्स बिटवीन एपिडर्मिस अँड पेरिसायकल कॉन्स्टिट्यूट दी कॉर्टेक्स. सो हे आहे आपलं एपिडर्मिल लेअर आणि या ठिकाणी पेरिसायकल आहे आणि हा आहे एपिडर्मस. ओके, सो यांच्यामध्ये अशा पद्धतीने जे सेल्स अरेंज्ड आहेत त्याला आपण म्हणणार आहोत कॉर्टेक्स. कॉर्टेक्सचे या ठिकाणी 3 पार्ट पडतात. एक तर आहे हायपोडर्मिस, त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे जनरल कॉर्टेक्स आणि थर्ड वन आहे ज्याला आपण म्हणणार आहोत एंडोडर्मिस. ओके, मग एंडो आणि हायपो या दोघांच्या मध्ये जे असतं त्याला आपण म्हणतो जनरल कॉर्टेक्स. तर अशा पद्धतीने कॉर्टेक्सचे 3 प्रकार पडतात. इट कन्सिस्ट ऑफ 3 सबझोन्स. The outer layer called as hypodermis consists of a few layers of collencamatous cells. Collencamatous cells यामध्ये प्रेझेंट आहेत just below the epidermis which provide mechanical strength to the young stem. आपण याआधीही पाहिलेलं आहे की जे collencamatous cells असतात किंवा collenchyma टिश्यू काय करतात, मेकॅनिकल स्ट्रेंथसाठी हेल्पफुल आहेत. ते लिव्हिंग आहेत बट तरीही ते थिक वॉल्ड आहेत. ओके, सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो हायपोडर्मिसचा लेअर आहे तर या हायपोडर्मिसच्या लेअरमध्ये कोणते सेल्स असणार आहेत, collencamatous सेल्स. काम काय आहे, मेकॅनिकल सपोर्ट देणं. कोणाला, स्टेमला. कोणाच्या, डायकोटिलेडनच्या. नेक्स्ट आहे कॉर्टिकल लेयर्स बिलो हायपोडर्मिस कन्सिस्ट ऑफ राउंड थिन वॉल्ड पेरेन्कामॅटस सेल्स विच कॉन्स्पिक्युअस इंटरसेल्युलर स्पेस विथ होतं सॉरी. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हायपोडर्मिसच्या खाली म्हणजे या ठिकाणी हा जो मधला लेअर आहे, ओके, हायपोडर्मिसच्या खाली आणि एंडोडर्मिसच्या वरती. सो हा जो मधला ग्रीन कलरचा लेअर आहे तो बनलेला आहे पेरेन्कामॅटस सेल्सपासून आणि एकदम छोटासा दिसेनासा म्हणजे आहे पण किंवा नाही पण अशा प्रकारामध्ये यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असतो म्हणजे खूप कमी असतो. सो द इनरमोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स इज कॉल्ड एज एंडोडर्मिस आणि हा जो असा मॅगीसारखा लेअर तुम्हाला पाहायला मिळत आहे याला आपण म्हणणार आहोत एंडोडर्मिस आणि हा सगळ्यात आतला लेअर आहे कोणाचा, कॉर्टेक्सचा. सो द सेल्स ऑफ एंडोडर्मिस आर रिच इन स्टार्च ग्रेन्स अँड दी लेयर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज टू स्टार्च शीथ. सो तुम्हाला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्टार्च शीथ कशामध्ये प्रेझेंट असतं, तर डायकोटिलेडन स्टेममध्ये स्टार्च शीथ प्रेझेंट असतं आणि कशामध्ये असतं अजून जर विचारलं तर एंडोडर्मिसमध्ये प्रेझेंट असतं. सो एंडोडर्मिस तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे याच्यामध्ये स्टार्च कंटेन असतं, स्टार्च जास्त असणारा हा लेअर आहे आणि त्याच्यामुळे याला आपण स्टार्च शीथ असं म्हणतो. नेक्स्ट आहे पेरिसायकल इज प्रेझेंट ऑन द इनर साइड ऑफ द एंडोडर्मिस. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर पेरिसायकल कुठे प्रेझेंट आहे, एंडोडर्मिसच्या आतमधल्या भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला पेरिसायकल पाहायला मिळते. लेट मी झूम आणि मग तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली पाहायला मिळेल की हे काय आहे, पेरिसायकलचा भाग आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हां अँड अबव दी फ्लोएम इन दी फॉर्म ऑफ सेमिल्युनार पॅचेस ऑफ स्क्लेरेन्कायमा. सो सेमिल्युनार म्हणजे काय तर तुम्ही चंद्र पाहिलेला आहे, हाफ चंद्र म्हणजे अर्धचंद्राकार ज्याला आपण म्हणतो, तर अर्धचंद्राकारालाच इंग्लिशमध्ये सेमिल्युनार शेप असं म्हणतात. ओके, तर त्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि जे पॅचेस आहेत तर ते स्क्लेरेन्कायमॅटस सेल्सपासून बनलेले आहेत. इन बिटवीन दी वेस्क्युलर बंडल्स देर आर फ्यू लेयर्स ऑफ रेडियली प्लेस्ड पेरेन्कामॅटस सेल्स विच कॉन्स्टिट्यूट मेड्युलरी रेज. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं वेस्क्युलर बंडल्सच्या मध्ये, वेस्क्युलर बंडल्स हे आहेत, याच्यामध्ये जो बाहेरचा रिजन असतो तो काय असणार आहे, आपण याआधीही बरंचसं पाहिलेलं आहे की बाहेरचा रिजन काय असतो, फ्लोएम. फ्लोएम इज टुवर्ड्स दी पेरिफेरी, पी फॉर फ्लोएम, पी फॉर पेरिफेरी. आणि जो आतला लेअर असतो तर तो झायलेम आहे आणि या ठिकाणी मध्ये जो ग्रीन कलरचा लेअर आहे ते काय आहे, कॅम्बियम रिंग आहे. कारण आपण डायकोटिलेडन स्टीम पाहतोय दॅट्स वाय याच्यामध्ये कॅम्बियम रिंग प्रेझेंट आहे. ओके, सो तो वेगळा विषय आहे. आता या ठिकाणी पीठमधला जो काही भाग आहे पूर्ण पीठ आहे व्हाईट कलरचं, पीठमधला काही भाग हे जे आपले वॅस्क्युलर बंडल्स आहेत तर त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने सूर्यासारखं तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चर पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने सनरेजसारखे आतमध्ये गेलेले आहेत. सो दॅट्स वाय हे रेजसारखं असल्यामुळे आपण याला रेज म्हणतो आणि पीठलाच आपण मेड्युला देखील म्हणतो. सो मेड्युलाचा पार्ट आहे दॅट्स वाय आपण मेड्युलरी रेज असं या आतमध्ये गेलेल्या पार्टला म्हणणार आहोत. सो याला आपण काय म्हणतो, मेड्युलरी रेज, जे की पीठचा काही पार्ट अशा पद्धतीने आतमध्ये गेलेला आहे आणि तो रेजसारखा किरणांसारखा पाहायला मिळतो. दॅट्स वाय आपण याला म्हणतो काय म्हणतो, हां, मेड्युलरी रेज. अ लार्ज नंबर ऑफ वॅस्क्युलर बंडल्स आर अरेंज्ड इन अ रिंग. सो हे जे वॅस्क्युलर बंडल्स आहेत ते एका रिंगच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. रिंग पाहिले सगळ्यांनी, हां. सो रिंगच्या फॉर्मॅटमध्ये आहेत, एकदम प्रॉपरली असे अरेंज्ड आहेत, त्यांना छान असं स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्यामध्ये ते अरेंज्ड आहेत.
रिंग अरेंजमेंट ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ डायकॉट स्टेम. हे खूप महत्त्वाचं आहे. ही अशा पद्धतीची रिंग अरेंजमेंट किंवा कोणतीही अरेंजमेंट तुम्हाला मोनोकॉटमध्ये पाहायला मिळणार नाही. मोनोकॉटमध्ये सगळं अस्तव्यस्त पडलेलं असतं, पण डायकॉट खूप डिसिप्लिन आहे. त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे एकदम जागच्या जागी. आणि ही जी रिंगसारखी अरेंजमेंट आहे कोणाची, व्हॅस्क्युलर बंडलची, हे डायकॉटचं एक खूप महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की रिंगसारखी अरेंजमेंट व्हॅस्क्युलर बंडलची हे कोणत्या पार्टचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. ओके. इच व्हॅस्क्युलर बंडल इज कॉन्जॉइंट. कॉन्जॉइंट म्हणजे काय, अशा पद्धतीने झायलेम आणि फ्लोएम एकाच लाईनमध्ये अरेंज्ड आहेत किंवा एकत्र पॅक्ट आहेत. ओपन यासाठी म्हटलेलं आहे कारण याच्यामध्ये कॅम्बियम रिंग प्रेझेंट आहे. अँड विथ एंडार्ज. एंडार्ज कोणामध्ये असतं, स्टीममध्ये असतं. ऑब्व्हियसली आपण स्टीम पाहतोय म्हणजे हे एंडार्चच असणार आहे. एंडार्च याचा अर्थ काय होतो, जे आपलं प्रोटोझायलेम आहे ते कुठे असतं, टुवर्ड्स पेरिफेरी. म्हणजे या ठिकाणी जे प्रोटोझायलेम आहे ते कुठे असणार आहे, पेरिफेरीकडे. आणि जे मेटाझायलेम आहे ते कुठे असणार आहे, जे प्रोटोझायलेम आहे ते असणार आहे पिथकडे. आणि जे मेटाझायलेम असणार आहे ते कुठे असणार आहे, पेरिफेरीकडे. ओके, करेक्ट करून घ्या. नेक्स्ट आहे अ लार्ज नंबर ऑफ राउंडेड पेरेन्कायमॅटस सेल्स विथ लार्ज इंटरसेल्युलर स्पेस विच ऑक्युपाय द सेंट्रल पोर्शन ऑफ द स्टेम कॉन्स्टिट्यूट द पीथ. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पीथमध्ये काय असणार आहे, पेरेन्कायमॅटस सेल्स असणार आहेत आणि यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय असणार आहे, इंटरसेल्युलर स्पेस. सो तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. आपण पूर्ण एकत्र पाहूया. या ठिकाणी बाहेरचा लेअर आहे एपिडर्मिस. याच्यामध्ये या ठिकाणी जे हेअर्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत ट्रायकोम. हे जर रूटमध्ये असतं आपण म्हटलं असतं रूट हेअर्स. ट्रायकोम्स युनिसेल्युलर देखील असतात, मल्टीसेल्युलर देखील असतात, दोन्ही पण याच्यामध्ये प्रकार आहेत. नेक्स्ट आहे कॉर्टेक्सचा भाग, जो वरचा भाग आहे ज्याला आपण हायपोडर्मिस म्हणतो, तो बनलेला आहे कोलेनकायमापासून. मधला जो पार्ट आहे ज्याला आपण जनरल कॉर्टेक्स म्हणतो, तो बनलेला आहे पेरेन्कायमापासून. त्याच्या आतला जो पार्ट आहे एंडोडर्मिस, तो पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्या आतमध्ये आहे पेरिसायकल. त्याच्यानंतर आतमध्ये हा फ्लोएमचा पार्ट आहे, हेच मोठं करून तुम्ही इथे पाहू शकताय. फ्लोएम नंतर मध्ये आहे ती म्हणजे कॅम्बियम रिंग. त्याच्यानंतर आतमध्ये हा झायलेमचा पार्ट आहे. त्यातल्या त्यात जे पेरिफेरीकडे आहे, जे बाहेरच्या बाजूने आहे, त्याला आपण म्हणणार आहोत मेटाझायलेम. आणि जे पिथच्या दिशेने आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रोटोझायलेम. आणि हे आहे आपलं पीथ. पीथमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ग्रीन कलरचे सेल्स पाहायला मिळत आहेत, जे एकदम टाईटली पॅक्ड आहेत. त्यांच्यामध्ये अजिबात इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट नाही आहे. सो हे कोणते सेल्स आहेत, पेरेन्कायमॅटस सेल्स आहेत. ओके. तुम्ही जर डायग्राम लक्षात ठेवलं तर तुम्हाला खूप इझिली सगळं लक्षात राहील आणि तुम्ही हे सगळं पण लिहू शकता सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये. ऑब्जेक्टिव्हमध्ये तर तुम्हाला ऑप्शन्स असतीलच. नेक्स्ट आहे मोनोकॉटिलेडन स्टेम. मोनोकॉटिलेडन्स हा अतिशय आळशी आहे कारण याने अजिबात आपली रूम आवरलेली नाही आहे, तसंच पसारा पडलेला आहे. सो तुम्ही तो पसारा या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे याच्यामध्ये जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत ते कुठेही पडलेले आहेत. जसं की आपण याच्यामध्ये पाहिलं होतं डायकॉटमध्ये की एक प्रॉपर अरेंजमेंट आहे, रिंग लाईक अरेंजमेंट आहे. त्या पद्धतीने मोनोकॉटमध्ये कोणतीही अरेंजमेंट नाही आहे. सो द मोनोकॉट स्टेम हॅज अ स्क्लेरेन्कायमॅटस हायपोडर्मिस. एक डिफरन्स आहे मोनोकॉट स्टेममध्ये आणि डायकॉट स्टेममध्ये, तो असा की डायकॉटमध्ये आपण पाहिलं होतं हायपोडर्मिस बनलेला आहे कोलेनकायमापासून. पण मोनोकॉटमध्ये ॲज वी हॅव सीन की मोनोकॉट्समध्ये कोलेनकायमॅटस सेल्स नसतातच मोस्टली. त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे हायपोडर्मिस आहे तर ते स्क्लेरेन्कायमाचं बनलेलं आहे. काम तेच करणार आहे, मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं. फक्त सेल्सच्या नावामध्ये किंवा प्रकारामध्ये फरक आहे. ओके. पुन्हा एकदा डायकॉट्समधलं जे हायपोडर्मिस आहे तर ते बनलेलं आहे कोलेनकायमॅटस सेल्सपासून आणि मोनोकॉट्समधलं हायपोडर्मिस बनलेलं आहे स्क्लेरेन्कायमॅटस सेल्सपासून. सो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्केटर्ड व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत तर ते प्रेझेंट असतात. इच सराउंडेड बाय अ स्क्लेरेन्कायमॅटस बंडल शीट. सो हे जे तुमचे जे व्हॅस्क्युलर बंडल्स पसरलेले आहेत या सगळ्यांच्या भोवती म्हणजे एक लेअर असतो जो की स्क्लेरेन्कायमॅटसपासून बनलेला असतो फॉर द प्रोटेक्शन ऑफ दोज व्हॅस्क्युलर बंडल्स. ओके. सो नेक्स्ट आहे यांच्यामध्ये असणार आहे एक लार्ज कॉन्स्पिक्युअस म्हणजे काय, एकदम वेल डेव्हलप्ड असं असणार आहे ते म्हणजे ग्राउंड टिश्यू. ओके. पेरेन्कायमॅटस ग्राउंड टिश्यू यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. व्हॅस्क्युलर बंडल्स आर कॉन्जॉइंट अँड क्लोज्ड का, तर यांच्यामध्ये कॅम्बियम रिंग असते का, नाही, कारण हे काय आहेत, मोनोकॉट्स आहेत. सो पेरिफेरल व्हॅस्क्युलर बंडल्स आर जनरली स्मॉल दॅन दी लेटरल वन्स. पेरिफेरी म्हणजे काय, जे आउटसाईड आहेत किंवा जे टुवर्ड्स दी काय म्हणू शकतो आपण त्याला, टुवर्ड्स दी पेरिफेरी आहेत म्हणजे बाहेरच्या बाजूने आहेत, ते जे आहेत ते व्हॅस्क्युलर बंडल्स कसे आहेत, स्मॉलर आहेत, जे की पीथकडे आहेत त्याच्यापेक्षा. ओके. सो दी फ्लोएम पेरेन्कायमा इज ॲब्सेंट. याच्यामध्ये फ्लोएम पेरेन्कायमा ॲब्सेंट असतं. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे आय गेस की कॉम्प्लेक्स टिश्यूमध्ये की ज्यामध्ये आपण पाहिलं होतं जे फ्लोएम पेरेन्कायमा असतं तर ते मोनोकॉट्समध्ये टोटली ॲब्सेंट असतं. अँड वॉटर कंटेनिंग कॅव्हिटीज आर प्रेझेंट विथ इन दी व्हॅस्क्युलर बंडल्स. मग आता फ्लोएम पेरेन्कायमा ॲब्सेंट आहे तर त्याच्यामुळे जे वॉटर कंटेनिंग जे कॅव्हिटीज प्रेझेंट असतात प्लांटमध्ये त्या कुठे असणार, तर त्या या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत ते म्हणजे व्हॅस्क्युलर बंडल्समध्ये. ओके. सो आफ्टर दॅट आता आपण डायग्रामद्वारे समजून घेऊया.
सगळ्यात पहिल्यांदा जो बाहेरचा लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत एपिडर्मिस. त्याच्यानंतर आतमधला सगळ्यात पहिल्यांदा कॉर्टेक्सचा लेअर असणार आहे हायपोडर्मिस, जो की स्क्लेरेन्कायमापासून बनलेला असतो आणि हा डायकॉट्समध्ये कोलेनकायमॅटसपासून बनलेला असतो. त्यानंतर आतमध्ये आलं की याच्यामध्ये आहेत सगळे वॅस्क्युलर बंडल्स जे की अस्तव्यस्त पडलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे मध्ये तुम्हाला ग्रीन कलरचं स्ट्रक्चर पाहायला मिळते त्याला आपण म्हणणार आहोत ग्राउंड टिश्यू आणि हे बनलेलं आहे पेरेन्कायमॅटस सेल्सपासून. ओके, सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कुठेही तुम्हाला पीठ वगैरे पाहायला मिळत नाही आहे. आणि हे जर तुम्ही अजून झूम केलं या ठिकाणी वॅस्क्युलर बंडल्स, तर या वॅस्क्युलर बंडल्समध्ये कॅम्बियम रिंग वगैरे नाही आहे, सो याला आपण म्हणतो क्लोज्ड आणि याचा प्रकार आहे ते म्हणजे कॉन्जॉईंट. तुम्ही जर पाहिले तर सगळ्या स्टेममध्ये, मग ते मोनोकॉट्स असो डायकॉट्स असो, त्या सगळ्या स्टेममध्ये जे वॅस्क्युलर बंडल्स असतात तर ते कॉन्जॉईंटच असतात. फक्त डायकॉट्समध्ये ते असणार आहेत ओपन आणि मोनोकॉट्समध्ये असतात क्लोज्ड. दुसरी गोष्ट, जर तुम्ही रूट्समध्ये पाहिलं कोणत्याही रूट्समध्ये म्हणजे डायकॉट्स असो किंवा मोनोकॉट्स असो, तर त्या कोणत्याही रूट्समध्ये जे वॅस्क्युलर बंडल्स असतात तर ते रेडियली अरेंज्ड असतात किंवा रेडियल अरेंजमेंट असते आणि डिपेंड अपॉन की ते डायकॉट्सचे आहेत की मोनोकॉट्सचे आहेत. डायकॉट्सचे असतील तर ते असणार आहेत ओपन आणि मोनोकॉट्सचे असतील तर ते असणार आहेत क्लोज्ड. ओके, सो या ठिकाणी तुम्ही अशी ही डायग्राम पाहू शकता की या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आहे एपिडर्मिस, मग आहे हायपोडर्मिस, मग हे सगळे वॅस्क्युलर बंडल्स, त्याच्यानंतर आहे आपलं पॅरेन्कायमॅटस सेल्स ज्याला आपण म्हणणार आहोत ग्राउंड टिश्यू. आणि इथे देखील झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट आहे, बट यांच्यामध्ये कॅम्बियम रिंग आहे का? नाही आहे, सिम्पल. नेक्स्ट आता आपण पाहतोय सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे डॉर्सिव्हेंट्रल डायकॉटिलेडन्स लीफ. आता हे डॉर्सिव्हेंट्रल आहेत आणि जे आपले मोनोकॉट्स आहेत तर ते कसे आहेत आयसोबायलेटरल. सो तुम्ही डॉर्सी डी फॉर डायकॉट्स असं लक्षात ठेवा, जेणेकरून जे अपोजिट आहे ते कोणाचं असणार आहे मोनोकॉट्सचं. ओके, सो द वर्टिकल सेक्शन ऑफ अ डॉर्सिव्हेंट्रल लीफ थ्रू द लॅमिना शोज 3 मेन पार्ट्स, दॅट इज एपिडर्मिस, मिसोफिल अँड वॅस्क्युलर सिस्टम. आपण ग्राउंड टिश्यूमध्ये पाहिलं होतं की ग्राउंड टिश्यूमध्ये लीव्जमध्ये पीठ वगैरे असं सगळं सेपरेट नसतं, तर त्यामध्ये फक्त मिसोफिल नावाचा एक लेअर असतो. सो तोच लेअर या ठिकाणी आहे. सगळ्यात आउटर लेअर म्हणजे एपिडर्मिस, मधला लेअर म्हणजे मिसोफिल आणि त्याच्यामध्ये असणार आहेत वॅस्क्युलर बंडल्स किंवा वॅस्क्युलर सिस्टीम. द एपिडर्मिस विच कवर्स बोथ दी अपर सरफेसला आपण म्हणतो एडॅक्सियल एपिडर्मिस आणि लोअर सरफेसला आपण म्हणणार आहोत एपॅक्सियल सरफेस. ओके, किंवा एपॅक्सियल एपिडर्मिस. सो एडॅक्सियल आणि एबॅक्सियल हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत, याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, सो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ऑफ दी लीफ हॅज अ कॉन्स्पिक्युअस क्युटिकल. याच्यामध्ये क्युटिकल खूप कॉन्स्पिक्युअस आहे, म्हणजे असून नसल्यासारखं आहे. नेक्स्ट आहे दी एबॅक्सियल म्हणजेच कोणता लेअर, खालचा लेअर किंवा लोअर पार्ट, लोअर सरफेस. द एबॅक्सियल एपिडर्मिस जनरली बिअर्स मोर स्टोमाटा दॅन दी एडॅक्सियल एपिडर्मिस. हे खूप महत्त्वाचं आहे. जो खालचा सरफेस आहे लीफचा तर त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली स्टोमॅटा जास्त असतात दॅन एडॅक्सियल म्हणजे वरच्या सरफेसपेक्षा. पुन्हा एकदा, जो खालचा लेअर आहे, खालचा लेअर म्हणजे कसं, तर लीफ तुम्ही उलटंही करून पाहता ना, खाली लाईट ग्रीन कलर असतो, वरती डार्क ग्रीन कलर असतो. सो ज्या ठिकाणी लाईट ग्रीन कलर आहे त्या ठिकाणी स्टोमॅटा जास्त असतात कंपॅरेटिव्ह टू दी अपर सरफेस किंवा डार्क ग्रीनचा कलरवाला सरफेस. नेक्स्ट आहे दे लेटर मे इवन लॅक स्टोमॅटा. जो वरचा लेअर आहे तो मे बी कदाचित स्टोमॅटा नसणाराही असू शकतो. द टिश्यू बिटवीन दी अपर अँड दी लोअर एपिडर्मिस इज कॉल्ड एज मिसोफिल. आणि वरचा एपिडर्मिस आणि खालचा एपिडर्मिस म्हणजेच एबॅक्सियल आणि एडॅक्सियल या दोघांच्या मधला जो लेअर असतो त्याला आपण म्हणणार आहोत मिसोफिल लेअर. सो मिसोफिल विच पॉझेसेस क्लोरोप्लास्ट, यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं आणि हा जो लेअर आहे मिसोफिल लेअर तो काय करतो, फोटोसिंथेसिस परफॉर्म करतो आणि ज्याच्यामध्ये पॅरेन्कायमा सेल्स प्रेझेंट असतात. सो तुम्ही जर डायग्राममध्ये पाहिलं तर हे आहे आपलं डायकॉटचं लीफ. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा असं हे लीफ असणार आहे आणि याची जर आपण लेंथ या ठिकाणी घेणार आहोत, सो ही जी लेंथ आहे ती आपण घेतोय. ऑब्व्हियसली आपलं जे लीफ असतं तर ते फ्लॅट असतं, एवढं ते आपण त्याला जाडं काढू शकत नाही, बट जर आपण मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर ते एवढं जाड दिसतं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी आपला सगळ्यात आउटर लेअर आहे ज्याला आपण एडॅक्सियल लेअर म्हणणार आहोत. खालचा लेअर ज्याला आपण एबॅक्सियल एपिडर्मिस असं म्हणणार आहोत. त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी जो लेअर आहे तो कोणता लेअर आहे, मिसोफिल लेअर पाहायला मिळतोय. मिसोफिल लेअरचे पण दोन प्रकार पडतात, स्पॉन्जी मिसोफिल जो की खालच्या बाजूने असतो आणि पॅलिसेड मिसोफिल जो की वरच्या बाजूने असतो. त्यातल्या त्यात जो खालची बाजू आहे म्हणजे जी एबॅक्सियलची बाजू आहे त्या ठिकाणी स्टोमॅटाचा नंबर जास्त असतो तुलनेने कोणाच्या एडॅक्सियल एपिडर्मिसच्या. ओके, सो उसके बाद मिसोफिल विच इज मेड अप ऑफ कोणते सेल्स, पेरेन्कायमॅटस सेल्स. इट हॅज 2 टाइप ऑफ सेल्स, पेलिसेड पेरेन्कायमा अँड स्पॉन्जी पेरेन्कायमा. सो पेलिसेड कुठे आहे, वरच्या बाजूला, पेरिफेरी पेलिसेड असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि नेक्स्ट आहे स्पॉन्जी जे की खालच्या बाजूला. एक लक्षात ठेवा, बाकीचं आपोआप लक्षात राहील. सो नेक्स्ट आहे ते एडॅक्सियली प्लेस्ड पेलिसेड पेरेन्कायमा इज मेड अप ऑफ इलॉंगेटेड सेल्स विच आर अरेंज्ड वर्टिकली अँड पॅरेलल टू इच अदर.
सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं जे पेलिसेड मेसोफिल आहेत तर ते कसे आहेत, इलॉंगेटेड आहेत, व्हर्टिकली अरेंज्ड आहेत, एकमेकांना चिटकून अरेंज झालेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द राउंड or oval and loosely arranged spongy parenchyma is situated below the palisade cells and extends to the lower epidermis. आणि दुसरीकडे तुम्ही जर पाहिले तर जे स्पॉन्जी मिसोफिलचा लेअर आहे तर त्यामध्ये हे जे मिसोफिल सेल्स आहेत ते कसेही अरेंज्ड आहेत. एक तर ते राऊंड किंवा ओव्हल शेपमध्ये असतात आणि त्यांना काही असं पर्टिक्युलर मॅनर नाही आहे, ते थोडंसं मध्ये स्पेस ठेवून वगैरे पण अरेंज्ड आहेत. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे देर आर न्यूमेरस लार्ज स्पेसेस अँड एअर कॅव्हिटीज बिटवीन दी सेल्स. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एअर कॅव्हिटी प्रेझेंट आहे किंवा स्पेस इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे कोणामध्ये, स्पॉन्जी पॅरेनकायमामध्ये किंवा स्पॉन्जी मेसोफिलमध्ये. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की वॅस्क्युलर सिस्टीम इन्क्लूड्स वॅस्क्युलर बंडल विच कॅन बी सीन इन दी वेन्स अँड मिडरिप. सो तुम्ही जर प्लांट्समध्ये पाहिलं तर याआधी मी ह्याच्यामध्ये पण सांगितलं होतं मॉर्फोलॉजीमध्ये की प्लांट्समध्ये वेन्स किंवा मिडरिप का असतात डिझाईनसाठी, तर नाही. आता यासाठी असतात की त्यामधून जे काही वॉटर रूट्सने वगैरे प्रोव्हाइड केलं असेल प्लांट्सला तर ते लीफमध्ये जावं यासाठी त्या ठिकाणी वेन्स प्रेझेंट असतात. आणि जे काही फूड वगैरे तयार केलं असावं लीफने ते सगळं या मिडरिपपासून किंवा या वेन्सपासूनच प्लांटच्या बाकी बॉडी पार्ट्सपर्यंत पाठवले जातात. म्हणजे बेसिकली वेन्स वगैरे काय आहेत, वेस्क्युलर किंवा कंडक्टिंग टिश्यू आहेत असं आपण म्हणू शकतो. सो नेक्स्ट आहे द साईज ऑफ वॅस्क्युलर बंडल्स आर डिपेंड अपॉन द साईज ऑफ वेन्स. जेवढ्या मोठ्या वेन्स असतील तेवढे मोठे वॅस्क्युलर बंडल, जेवढ्या बारीक वेन्स असतील तेवढे कमी वॅस्क्युलर बंडल किंवा तेवढे बारीक वॅस्क्युलर बंडल असं आपण म्हणू शकतो. The veins vary in thickness in the reticulate venation of the dicot leaves. ॲज यू नो आपण एमपीचं डॉक्टर असं लक्षात ठेवलं होतं. एमपी म्हणजे काय, मोनोकॉट्समध्ये पॅरलल वेनेशन आणि डायकॉट्समध्ये रेटिक्युलेट वेनेशन. ओके. सो DR म्हणजे डायकॉटमध्ये रेटिक्युलेट वेनेशन, तर डायकॉट्समध्ये काय आहे, रेटिक्युलेट वेनेशन आहे. त्यामुळे या ठिकाणी जे वेन्स आहेत त्यांचा जे थिकनेस आहे किंवा त्यांचा जो पॅटर्न आहे तो दरवेळी बदलत असतो. कारण रेटिक्युलेट म्हणजे काय, नेट लाईक स्ट्रक्चर आहे. जसं की आपण बनाना नाही मँगोच्या लीफमध्ये वगैरे पाहतो त्याप्रमाणे. बनाना मोनोकॉट्समध्ये येतं. ओके. सो मँगो वगैरे जे आहेत ते डायकॉट्समध्ये येतं. नेक्स्ट आहे द वॅस्क्युलर बंडल्स आर सराउंडेड बाय अ लेअर ऑफ थिक वॉल्ड बंडल शीथ सेल्स. सो हे जे बंडल शीथ सेल्स आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. हे डायकॉट्समध्ये प्रेझेंट आहेत, ते पण फक्त लीव्जमध्ये आहेत. काय आहेत, थिक वॉल्ड बंडल शीथ सेल्स. सो तुम्ही जर डायग्राममध्ये पाहिलं तर या ठिकाणी आहे तुमचे झायलेम आणि फ्लोएमचे बंडल्स किंवा वॅस्क्युलर बंडल्स. याच्या भोवती तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक लेअर पाहायला मिळते ग्रीन कलरचा, जो की आहे बंडल शीथ. सो हा कसा आहे, थिक आहे, जेणेकरून त्या वॅस्क्युलर बंडलला प्रोटेक्शन वगैरे देण्यासाठी. सो नेक्स्ट आहे आयसोबायलॅटरल म्हणजेच मोनोकॉटिलेडस लीफ ज्याला आपण म्हणणार आहोत. सो द ॲनाटॉमी ऑफ आयसोबायलॅटरल लीफ इज सिमिलर टू दॅट ऑफ द डोर्सिव्हेंट्रल लीफ इन मेनी वेज. इट शोज दी फॉलोविंग कॅरेक्टरिस्टिक डिफरन्सेस. बेसिकली तुम्ही जर पाहिलं तर मोनोकॉट्स आणि डायकॉट्समध्ये बरेचसे सिमिलर कॅरेक्टर्स आहेत, बट काही डिफरन्सेस आहेत जे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सो हे आहे आपलं मोनोकॉटचं लीफ. थांब. हां. सो आयसोबायलॅटरल लीफ जे आहे द स्टोमाटा आर प्रेझेंट ऑन बोथ सर्फेसेस ऑफ द एपिडर्मिस. आपण मगाशी डायकॉट्समध्ये पाहिलं होतं की खालच्या लेअरमध्ये म्हणजे जे आपलं ॲबॅक्सियल लेअर आहे त्या लेअरमध्ये स्टोमाटा जास्त असतात कंपॅरेटिव्हली टू दी ॲडॅक्सियल लेअर. बट जर आपण मोनोकॉट्समध्ये पाहिलं तर दोघांमध्येही सेम अमाऊंटमध्ये एपिडर्मिसमध्ये दोघांच्याही स्टोमाटा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अँड द मिसोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड इन टू पेलिसेड अँड स्पॉन्जी पेरेनकायमा. ज्याप्रमाणे आपण डायकॉट्समध्ये पेलिसेड पेरेनकायमा, स्पॉन्जी पेरेनकायमा अशा पद्धतीने प्रकार केले होते, तर त्या पद्धतीचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी मोनोकॉट्समध्ये पाहायला मिळणार नाहीत, कारण ते तेवढं डेव्हलप नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तसं डिफरन्सिएशनच नाही आहे. In grasses, certain adaxial epidermal cells along the veins modify themselves into large empty colorless cells. These are called as buliform cells. So याला काही जण बलिफॉर्म म्हणतात, काही जण ब्युलिफॉर्म म्हणतात. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर जो ॲडॅक्सियल म्हणजे कोणता वरचा रिजन आहे, तर या रिजनमध्ये काही सेल्स आहेत जे की स्वतःला मॉडिफाय करतात, स्वतःला इलॉंगेट करतात आणि त्याला आपण म्हणणार आहोत ब्युलिफॉर्म सेल्स. हे कलरलेस असतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलरलेस असतात. म्हणजे हे फोटोसिंथेसिस करतील का, नाही करणार. नेक्स्ट आहे एम्प्टी आहेत, कलरलेस आहेत, एम्प्टी आहेत. मग हे का प्रेझेंट आहेत, तर वेन दी ब्युलिफॉर्म सेल्स इन दी लीव्स हॅव ॲब्झॉर्ब्ड वॉटर अँड आर टर्जिड द लीफ सरफेस इज एक्सपोज्ड. सो जेव्हा हे ब्युलिफॉर्म सेल्स काय करतात, जे पण वॉटर वगैरे असेल लीव्समध्ये तर ते ॲब्झॉर्ब करून घेतात आणि ते काय होतात, टर्जिड म्हणजे असे फुगतात. ओके. सो याच्यामुळे काय होतं, लीफचा सरफेस एरिया एक्सपोज होतो, मोठा होतो. आणि वेन दे आर
फ्लॅसिड ड्यू टू वॉटर स्ट्रेस, आणि जेव्हा त्यांच्यामध्ये वॉटर स्ट्रेस नसतो किंवा जेव्हा त्यांच्यामध्ये पाणी असतं आणि त्याच्यामुळे पाणी नसतं आणि त्याच्यामुळे वॉटर स्ट्रेस असतो, तर तेव्हा ते कसे होतात, असे म्हणजे कर्ल होतात ना पानं, अशा पद्धतीने पानं अशी कर्ल होतात झाडांची. तर ते का होतात, कारण याच्यामध्ये जे पण बुलिफॉर्म सेल्स आहेत त्यांच्यामध्ये तेवढं पुरेसं पाणी नाही आहे. ओके, आणि त्याच्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे ते असे कर्ल वगैरे होतात त्याचे लीव्स. सो ड्यू टू मिनिमाइज वॉटर लॉस, काय तर पाणी सगळ्यात जास्त कमी वाया जावं यासाठी ते अशा पद्धतीने स्वतःला कर्व करतात किंवा कर्ल करतात. ओके, सो दी पॅरलल वेनेशन इन मोनोकॉट लीव्स इज रिफ्लेक्टेड इन दी नियर सम सिमिलर एरियाज ऑफ वॅस्क्युलर बंडल्स एक्सेप्ट इन दी मेन वेन. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर बेसिकली तुम्ही नारळाचं पान वगैरे नारळ नाही रे, केळ्याचं पान वगैरे पाहिलं असेल तर केळ्याच्या पानावरती अशा पद्धतीने पॅरलल वेनेशन असतं. तर ते मोस्टली ते वेन्स ना मोस्टली म्हणजे इतकं बारकाईने नाही, बट तरीही मोस्टली ते सेम साईजमध्ये वगैरे असतात, आणि दॅट्स वाय त्यांच्यामध्ये जे वॅस्क्युलर बंडल्स असतात त्यांच्या साईजमध्ये शेपमध्ये जास्त डिफरन्सेस नाही आहेत, ते मोस्टली सिमिलर आहेत. बट तुम्ही जर त्यांची मिडरिप पाहिली तर ती खूप जास्त जाड असते अदर वेन्सपेक्षा, आणि ऑब्व्हियसली असणारच. त्याच्यामुळे फक्त मिडरिपमधल्या वॅस्क्युलर टिश्यूच्या शेपमध्ये किंवा थिकनेसमध्ये वगैरे फरक येतो, बाकी सगळे वॅस्क्युलर टिश्यूज ऑलमोस्ट सेम असतात. नेक्स्ट आहे, ओके, सो हे झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकता की हे आहे आपलं सगळ्यात आउटर लेअर कॉल्ड एज एडॅक्सियल एपिडर्मिस, हा आहे खालचा लेअर कॉल्ड एज एबॅक्सियल एपिडर्मिस, आणि दोन्ही लेअरमध्ये तुम्हाला स्टोमाटा पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट आहे हे झायलेमचा रिजन आहे, हा फ्लोएमचा रिजन आहे. या ठिकाणी मिसोफिल आहे, बट मिसोफिलमध्ये कोणतंही असं डिफरन्सिएशन नाही आहे, सलग मिसोफिल आहे, आणि यांच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला आपण म्हणणार आहोत सबस्टोमॅटल कॅव्हिटी. नेक्स्ट आहे सेकंडरी ग्रोथ. सेकंडरी ग्रोथ कोणामध्ये होते, फक्त डायकॉट्समध्ये, त्यामुळे ते मोनोकॉट्सचा कोणताही विषय नाही आहे. आणि सेकंडरी ग्रोथ कोणामुळे होते, जे पण लेटरल टिश्यूज असतात, जे की आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूजमध्ये तिसरा प्रकार पाहिला होता लॅटरल टिश्यूज, जे की बेसिकली सेकंडरी ग्रोथ दाखवत असतात. सो दी ग्रोथ ऑफ दीज रूट्स अँड स्टेम्स इन लेंथ विथ दी हेल्प ऑफ अपायकल मेरिस्टेम इज कॉल्ड एज प्रायमरी ग्रोथ. सो ही ग्रोथ म्हणजे जी ग्रोथ अपायकल मेरिस्टेमच्या सहाय्याने वगैरे होते त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी ग्रोथ. सो अपार्ट फ्रॉम प्रायमरी ग्रोथ मोस्ट डायकोटिलेडन्स प्लांट्स एक्सिबिट अँड इन्क्रीज इन ग्रेथ, की ते स्वतःच्या स्टेमचा गिर्थ म्हणजे काय की जाडी वाढवू शकतात. म्हणजे आधी स्टेम एवढं जाड असेल तर त्याच्यानंतर ते थोडंसं असं जाड वगैरे होतं, तर का होतं तर याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ झाली आणि त्याने स्टेमचं गिर्थ जे आहे म्हणजे जो असा सरफेस एरिया किंवा सर्कमफरन्स जो आहे तो वाढवला. नेक्स्ट आहे द इन्क्रीज इज, आणि ही जे इन्क्रीमेंट आहे त्यांच्या स्टेममध्ये किंवा त्याच्या बॉडीमध्ये त्यांच्या गिर्थमध्ये, याला आपण म्हणणार आहोत सेकंडरी ग्रोथ. सो दी टिश्यूज इन्वॉल्ड इन सेकंडरी ग्रोथ आर ऑफ टू टाइप्स, एक तर लेटरल मेरिस्टीम आहे, दुसरं म्हणजे वेस्क्युलर कॅम्बियम आहे, तिसरं म्हणजे कॉर्क कॅम्बियम. सो लेटरल मेरिस्टीमचे आपण 3 प्रकार पाहिले होते, इंट्राफॅसिक्युलर, इंटरफॅसिक्युलर आणि कॉर्क कॅम्बियम. ओके, सो तेच आता आपण इथे डिटेलमध्ये पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय वॅस्क्युलर कॅम्बियम. नावातच वॅस्क्युलर आहे, याचा अर्थ नक्कीच ह्याच्यामध्ये झायलेम फ्लोएम वगैरे असलं काहीतरी असणार आहे. सो द मेरिस्टेमॅटिक लेअर दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर कटिंग ऑफ झायलेम टिश्यू वॅस्क्युलर टिश्यू दॅट इज झायलेम अँड फ्लोएम इज कॉल्ड एज वॅस्क्युलर कॅम्बियम. सो तुम्ही मगाशी पाहिलं असेल स्टेममध्ये अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पेरिफेरीच्या साईडकडे तुम्हाला फ्लोएम पाहायला मिळतं आणि पिथकडे तुम्हाला झायलेम पाहायला मिळतं आणि मध्ये असणार आहे कॅम्बियम रिंग. सो कॅम्बियम रिंगमुळे काय झालं, फ्लोएम आणि झायलम अशामधून तुटल्यासारखे झाले आहेत. ओके, सो ते काय होतं थोड्याशामध्ये त्यांच्यामध्ये गॅप पडतो, आणि इन द यंग स्टेम्स इट इज प्रेझेंट इन पॅचेस ॲज अ लार्ज लेअर बिटवीन दी झायलेम अँड फ्लोएम. लेटर इट फॉर्म्स कम्प्लीट रिंग. बट तुम्ही जर हे छोट्याशा म्हणजे यंग प्लांट्समध्ये वगैरे पाहिलं, यंग स्टेममध्ये वगैरे जर पाहिलं तर त्या ठिकाणी हे जे कॅम्बियम रिंग वगैरे आहे तर ते पॅचेसच्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असते, आणि जसं ते प्लांट किंवा ते स्टेम मोठं होईल तसं त्याच्यापासून एक रिंग तयार होते ज्याला आपण म्हणतो कॅम्बियम रिंग. नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग. आता हे जी कॅम्बियम रिंग आहे तर ती कशी तयार होते. इन डायकॉट स्टेम्स द सेल्स ऑफ कॅम्बियम प्रेझेंट बिटवीन प्रायमरी झायलेम अँड प्रायमरी फ्लोएम इज द इंट्राफॅसिक्युलर सिस्टम. तर डायग्रामनुसार या ठिकाणी जे प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएम आहे, प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएम यांच्यामध्ये अशा पद्धतीने जी रिंग प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत वॅस्क्युलर कॅम्बियम. ओके, सो याला आपण काय म्हणणार आहोत कॅम्बियल रिंग, आणि यालाच आपण इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम असंही म्हणतो. सो प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएम यांच्या सेल्समध्ये जी रिंग प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. नेक्स्ट आहे आफ्टर दॅट द सेल्स ऑफ मेड्युलरी रेस
Adjoining this intrafascicular cambium becomes meristematic and forms the interfascicular cambium. सो यांच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मेरिस्टमॅटिक रेज वगैरे प्रेझेंट आहेत. ओके, सो हे जे मेरिस्टमॅटिक रेजमुळे किंवा मेड्युलरी रेजमुळे ॲडजॉइनिंग दिस इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम, जे की हे जे मधले आपलं कॅम्बियम आहे त्यांना जोडण्याचं काम करणार आहेत, तर त्याच ठिकाणी तिथे इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम पण तयार होतं. म्हणजे बेसिकली तुम्हाला या ठिकाणी इंट्राफॅसिक्युलर जे ग्रीन कलर्स आहे तर ते इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम पाहायला मिळते, जे की प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएमपासून तयार झालं होतं. पण ते जर तुम्ही सेकंड डायग्राममध्ये पाहिलं तर तुम्हाला मेड्युलरी रेस जे आहेत आपले त्या ठिकाणी पण तुम्हाला अशा पद्धतीने लिंकेज पाहायला मिळतात, जे की इकडचे एक इंट्राफॅसिक्युलर या दोघांना जोडणार आहेत आणि त्याला आपण म्हणतो आहोत इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. सो हे आहे तुमचं इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, जे की दोन इंट्राफॅसिक्युलरच्या मध्ये आहे. सो दिस वॉज अबाउट कॅम्बियम रिंग. नेक्स्ट आहे ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅम्बियम रिंग किंवा कॅम्बियल रिंग. आता हे जे कॅम्बियल रिंग आहे तर ती काय काम करते? The cambial ring becomes active and begins to cut off new cells both towards the inner and the outer sides. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, कॅम्बियल रिंग जेव्हा ॲक्टिव्ह होते तेव्हा ते कशाचं साईन आहे? सेकंडरी ग्रोथचं. द सेल्स कट ऑफ टुवर्ड्स पीथ मॅच्युअर इंटू सेकंडरी झायलेम अँड द सेल्स कट ऑफ टुवर्ड्स पेरिफेरी मॅच्युअर इंटू सेकंडरी फ्लोएम. सो आता जे या ठिकाणी जे आपले सेल्स आहेत ते जर टुवर्ड्स पेरिफेरी कट डाऊन होत असतील तर ते मॅच्युअर होऊन त्यापासून सेकंडरी फ्लोएम तयार करणार आहेत आणि तेच जर सेल्स जे आहेत तर ते टुवर्ड्स पीथ जर कट ऑफ केले असतील कोणी कॅम्बियल रिंगने तर त्यापासून सेकंडरी झायलेम तयार होणार आहे. सो या ठिकाणी आहे तुमचं सेकंडरी झायलेम आणि या ठिकाणी आहे सेकंडरी फ्लोएम. ओके, सो कॅम्बियल रिंगमुळे बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत प्लांटच्या बॉडीमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द कॅम्बियम रिंग किंवा द कॅम्बियम इज जनरली मोर ॲक्टिव्ह ऑन द इनर साईड दॅन आउटर साईड. हे खूप महत्त्वाचं आहे. सपोज की ही आहे कॅम्बियम रिंग. सो ही जी कॅम्बियम रिंग आहे तर ती आतल्या साईडला जास्त ॲक्टिव्ह असते कम्पॅरेटिव्ह टू दी बाहेरची साईड आणि त्यामुळे ते सेकंडरी झायलेमकडे जास्त ॲक्टिव्ह असते किंवा प्रायमरी झायलेमकडे जास्त ॲक्टिव्ह असते कम्पॅरेटिव्हली टू दी सेकंडरी फ्लोएम. ओके, हे पण महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला आय थिंक की पुढे हे आहे की ॲन्युअल रिंग वगैरे आहे त्यामध्ये हे युजफुल आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ॲज अ रिझल्ट दी अमाऊंट ऑफ सेकंडरी झायलेम प्रोड्यूस्ड इज मोर दॅन दी सेकंडरी फ्लोएम अँड सून फॉर्म्स अ कॉम्पॅक्ट मास. आणि त्यामुळे जे सेकंडरी झायलेममधून आपल्याला जे अमाऊंट ऑफ म्हणजे जे पण काही प्रोड्यूस होणार आहे किंवा सेकंडरी झायलेमची अमाऊंट ही मोर असते सेकंडरी फ्लोएमपेक्षा. का तर कॅम्बियम रिंगचं ग्रोथ किंवा कॅम्बियम रिंगची ॲक्टिव्हिटी कुठे जास्त आहे? आतमधल्या बाजूला काय आहे? सेकंडरी झायलेम. बाहेरच्या बाजूला काय आहे? सेकंडरी फ्लोएम. कॅम्बियम रिंग कुठे जास्त वाढते? इनर साईडला. मग काय जास्त वाढेल? सेकंडरी झायलेम की सेकंडरी फ्लोएम? सेकंडरी झायलेम. सिम्पल. नेक्स्ट आहे द primary and secondary phloem gets gradually crushed due to the continued formation and accumulation of secondary xylem. सो आता या ठिकाणी जे प्रायमरी फ्लोएम आणि सेकंडरी फ्लोएम प्रेझेंट आहे, लेट मी मार्क, कुठे गेले ते? या ठिकाणी तुम्हाला प्रायमरी फ्लोएम पाहायला मिळत आहे. हा जो आपला भाग आहे पर्पल कलरचा तर तो, आणि या ठिकाणी तुम्हाला सेकंडरी फ्लोएम पाहायला मिळत आहे. सो हे जे प्रायमरी आणि सेकंडरी फ्लोएम आहेत हे काय होतात? क्रस्ट होतात. का क्रस्ट होतात? कारण हा जो आपला सेकंडरी झायलेम आहे तो या ठिकाणी वाढतच जाणार आणि त्यामुळे ऑब्वियस गोष्ट आहे की या ठिकाणी प्रायमरी झायलेम आणि सेकंडरी झायलेम थोडेसे चेपतात, म्हणजे क्रस्ट होतात, थोडेसे चेपायला लागतात किंवा त्यांची साईज कमी व्हायला लागते. सो द प्रायमरी झायलेम हावेवर रिमेन्स मोर ऑर लेस इनॅक्ट इन ऑर द अराउंड द सेंटर. सो हे जे आपले प्रायमरी झायलेम आहेत हावेवर रिमेन्स मोर ऑर लेस इंटॅक्ट इन ऑर अराउंड दी सेंटर. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर प्रायमरी झायलेम, सो हे जे प्रायमरी झायलेम आहेत ते कसे आहेत? आतमध्ये किंवा सेंटरच्या बाजूला कसे आहेत? इनॅक्ट आहेत. सो ॲट दी प्लेसेस कॅम्बियम फॉर्म्स अ नॅरो बँड ऑफ पेरेन्कायमा. सो हे जे कॅम्बियम रिंग प्रेझेंट आहे त्याच्यापासून काय होतं? एक नॅरो बँड तयार होतं पेरेन्कायमाचा, विच पासेस थ्रू दी सेकंडरी झायलेम अँड दी सेकंडरी फ्लोएम इन द रेडियल डायरेक्शन. सो तो यामधून बाहेर येतो आणि सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम यांच्याकडे रेडियली म्हणजे रेसच्या डायरेक्शनमध्ये ते त्या ठिकाणी दोघांकडे जाणार आहे. दीज आर द सेकंडरी मेड्युलरी रेस, आणि याला आपण म्हणतो सेकंडरी मेड्युलरी रेस. मग असे आपण फक्त मेड्युलरी रेस पाहिले होत्या, त्याचा अर्थ की पीथमधला काही भाग वॅस्क्युलर बंडलच्या आतमध्ये जाणार आहे किंवा दोन वॅस्क्युलर बंडलच्या मध्ये जाणार आहे आणि त्याला त्या म्हणजे त्या ह्याला आपण म्हटलं होतं मेड्युलरी रेस. बट या ठिकाणी आपण पाहतोय सेकंडरी मेड्युलरी रेस की ज्या ठिकाणी आपलं जे
कॅम्बियम तयार झालेलं आहे, तर ते कॅम्बियम जे की पॅरेन्कॅमेटस सेल्सपासून बनलेलं आहे, विच पजेसेस थ्रू दी सेकंडरी झायलेम which passes through the secondary xylem and the secondary phloem in the radial direction. So secondary xylem आणि secondary phloem या ठिकाणी आहे सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम यांच्यामधून ते अशा पद्धतीने पास होतं की ज्याला आपण म्हणणार आहोत या ठिकाणी सेकंडरी मेड्युलरी रेज. नेक्स्ट आहे स्प्रिंग वूड अँड ऑटम वूड. तुम्हाला स्प्रिंग आणि ऑटम हे सीझनची नावं माहिती असतीलच. तर आता जे स्प्रिंग वूड आहे ते ऑब्वियसली स्प्रिंगमध्ये येणार आहे आणि जे ऑटम वूड आहे ते ऑटममध्ये ग्रो म्हणजे त्याची गिर्थ वाढणार आहे. ओके, असं आपण म्हणू शकतो. सो द ॲक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम इज अंडर द कंट्रोल ऑफ मेनी फिजिओलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. सो हे जे कॅम्बियम आहे ते डिपेंड करते की टेम्परेचर कसं आहे, सीझन कसं आहे, त्याच्यानुसार याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूप सारे बदल होतात. सो इन टेम्परेट रिजन्स द क्लायमॅटिक कंडिशन्स आर नॉट युनिफॉर्म थ्रू द इयर. म्हणजे काय की पूर्ण वर्षभरामध्ये असे काही प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी जे सीझन बदलतात किंवा जे टेम्परेचर बदलतं ते नॉन युनिफॉर्म आहे. म्हणजे असं नाही की हां या ठराविक 4 महिन्यामध्ये 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच असणार, या ठराविक 4 महिन्यामध्ये -5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणार, असं काही एकदम युनिफॉर्मली नाही आहे. म्हणजे कसंही टेम्परेचर त्याच्यामध्ये बदलत असतं, कसंही नॉन युनिफॉर्मली त्याच्यामध्ये सीझन्समध्ये बदल होत असतात. ओके, सो असे जे काही एरियाज आहेत तर त्या एरियाजमध्ये इन दी स्प्रिंग सीझन Cambium is very active and produces a large number of xylem element having vessels with wider cavities. सो स्प्रिंग सीझन म्हणजे काय तर स्प्रिंगमध्ये सगळ्या झाडांना छान नवीन नवीन फुलं येतात, ज्याला आपण असं म्हणतो की ऑटममध्ये पानगळती होते आणि स्प्रिंगमध्ये नवीन नवीन पानं वगैरे येतात. ओके, सो स्प्रिंग नंतर उन्हाळा असतो किंवा उन्हाळा आणि स्प्रिंग यांच्या दरम्यान म्हणजे सूर्य खूप जास्त प्रखर असतो असं आपण म्हणू शकतो. आणि सूर्य प्रखर असल्यामुळे काय होतं की ऑब्वियसली ट्रान्सपिरेशनचं प्रमाण वाढणार आहे आणि ट्रान्सपिरेशनचं प्रमाण वाढणार आहे तर त्या झाडाने तेवढं जास्त पाणी पण ॲब्झॉर्ब करून घेतलं पाहिजे. यासाठी स्प्रिंग सीझनमध्ये या झाडामधले जे झायलरी एलिमेंट्स असतात म्हणजे झायलेमचे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये पण वाढ होते, म्हणजे नंबरमध्ये पण वाढ होते, जेणेकरून ते जास्त पाणी कंडक्ट करू शकतील, ॲब्झॉर्ब करू शकतील. का तर त्यांना पुढे ते पाणी टिकवून ठेवायचं आहे सूर्यापासून, ट्रान्सपिरेशनपासून. ओके, सो दॅट्स वाय स्प्रिंग सीझनमध्ये काय होतं की कॅम्बियम खूप ॲक्टिव्ह असतं आणि खूप लार्ज नंबरमध्ये झायलरी एलिमेंट्स ते तयार करतं आणि त्याच्या ज्या कॅव्हिटीज असतात वेसल्सच्या त्या पण बऱ्यापैकी वाईड असतात. सो द वूड फॉर्म ड्युरिंग धिस सीझन इज कॉल्ड अ स्प्रिंग वूड किंवा अर्ली वूड. या ठिकाणी स्प्रिंग सीझनमध्ये जे काही वूड तयार होतं, जे काही लाकडाचा एक लेअर तयार होतो त्याला आपण म्हणणार आहोत स्प्रिंग वूड किंवा अर्ली वूड. इन विंटर, आता विंटर म्हणजे काय ऑटम सीझन आपण म्हणू शकतो. सो इन विंटर द कॅम्बियम इज लेस ॲक्टिव्ह. आता विंटरमध्ये काय सन एवढा प्रखर नसतं किंवा सूर्याची किरण एवढी प्रखर नसतात की ती पाणी शोषून घेऊ शकतील किंवा पाण्याचं इव्हापोरेशन करू शकतील. सो मग विंटरमध्ये काय होतं की झायलरी एलिमेंट्स एवढे काही जास्त नंबरमध्ये असावेत किंवा ॲक्टिव्ह असावेत असे काही गरज नसते. मग त्याच्यामुळे विंटर सीझनमध्ये एकतर कॅम्बियम एवढं तितकंसं ॲक्टिव्ह नसतं किंवा लेस ॲक्टिव्ह असतं आणि खूप कमी अमाऊंटमध्ये झायलरी एलिमेंट्स त्या विंटर सीझनमध्ये तयार होतात. रिझन आपण आत्ताच पाहिलं की त्याच्यामध्ये जास्त ट्रान्सपिरेशन होत नाही विंटर सीझनमध्ये, दॅट्स वाय. आणि वेसल्स नॅरो असतात, जसं की समरमध्ये वायडर असतात त्याप्रमाणे विंटरमध्ये ते नॅरो असतात. आणि विंटरमध्ये किंवा ऑटममध्ये जे वूड तयार होतं, वूडचा लेअर तयार होतो त्याला आपण ऑटम वूड म्हणतो किंवा लेट वूड असं म्हणतो. ओके, त्यानंतर अजून एक आहे की द स्प्रिंग वूड इज लाइटर इन कलर अँड हॅज अ लोअर डेन्सिटी वेअरएज द ऑटम वूड इज डार्कर अँड हॅज लार्जर डेन्सिटी. आता हे आपण कसं डिस्क्राईब करू शकतो. तुम्ही जर एखादं असं पाहिलं असेल की हा आहे झाडाचा बुंधा आणि हा अशा पद्धतीने कापलेला आहे, म्हणजे झाडवरचं छाटलेलं आहे असं आपण म्हणूया, कापलेलं बरोबर नाही वाटत. सो ते छाटलेलं आहे झाड असं हाफ आणि फक्त खालचा बुंदा शिल्लक आहे असं तुम्ही पाहिलं असेल. तर हा जर तुम्ही वरचा सरफेस पाहिला तर त्याच्यावरती अशा पद्धतीने डिझाईन म्हणण्यापेक्षा कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात. ओके, अशा पद्धतीने कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात आणि थोडेसे असे पण याच्यामध्ये असे प्रकारचे डायग्राम्स आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे असं एक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. सो हा पॅटर्न असा का तयार होतो, हे सर्कल्स का तयार होतात, तर बेसिकली हा जो डार्क कलरचा तुम्हाला म्हणजे समथिंग रेड कलर आहे, मरून कलर आहे, तर हा जो मरून कलरचा सर्कल तुम्हाला पाहायला मिळतोय ते काय आहे, आपलं ऑटम वूड आहे. ओके, ऑटम वूड आहे. आणि हा जो आतमधला तुम्हाला व्हाईट कलरचा पॅच पाहायला मिळतोय हा कसा आहे, स्प्रिंग वूडचा पॅच आहे. म्हणजे जेव्हा स्प्रिंग सीझन सुरू असणार तेव्हा एवढा मोठा पॅच तयार होतो आणि म्हणजे एवढा मोठा वूडचं एक लेअर तयार होतं आणि जेव्हा ऑटम सीझन सुरू होतो तेव्हा फक्त छोटासा लेअर तयार होतो. सो याच्या मागचं रिझन काय आहे, तर जे कॅम्बियम आहे तर ते स्प्रिंगमध्ये जास्त ॲक्टिव्ह असतं ऑटमपेक्षा, त्याच्यामुळे स्प्रिंगमध्ये एक मोठा लेअर तयार होतो आणि ऑटममध्ये एक बारीकसा लेअर तयार होतो.
सो अशा पद्धतीने आपण स्प्रिंग वूडला अर्ली वूड असं म्हणतो आणि ऑटम वूडला आपण लेट वूड असं म्हणतो. नेक्स्ट आहे दी स्प्रिंग वूड इज लायटर इन दी कलर. हे आपण पाहिलं. आता या ठिकाणी ते लायटर का असतं तर त्याची डेन्सिटी कमी असते आणि ऑटम वूड डार्कर कलरमध्ये असतं का तर त्याची डेन्सिटी जास्त असते. द टू काइंड्स ऑफ वूड्स दॅट ॲपियर ॲज ऑल्टरनेट कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक म्हणजे काय, ज्यांचा सेंटर एक आहे आणि रेडियस डिफरंट आहे, त्याला आपण म्हणतो कॉन्सेंट्रिक सर्कल्स. सो या ज्या रिंग्स आहेत त्याला आपण म्हणतो ॲन्युअल रिंग्स. आणि या ॲन्युअल रिंग्सच्या सहाय्याने आपण एखाद्या झाडाचं एज केवढं आहे, म्हणजे किती वर्षांपासून हे झाड आहे, हे आपण फाइंड आउट करू शकतो. कसं करणार आहात तर पुन्हा एकदा आपण डायग्राम ड्रॉ करूया. ह्या अशा पद्धतीने काहीसे त्याच्या आतमध्ये कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात आणि हा काय आहे, बुंध्याचा भाग आहे, म्हणजे एकदम खाली. सपोज की अशा पद्धतीने या ठिकाणी जर जमीन असेल आणि या ठिकाणी जर रूट सुरू होत असतील तर या भागामधला हे घ्यायचं आहे शक्यतो, कारण हा भाग म्हणजे सुरुवातीपासून असणार आहे. झाड जेव्हा लावलेलं आहे तर तेव्हापासून हा भाग असणार आहे. तुम्ही जर वरचा भाग घेतला तर ऑब्व्हियसली हा लेट आलेला असणार आहे या भागापेक्षा. सो बेटर आहे की तुम्ही जेवढा खालचा भाग घ्याल तेवढं तुम्ही ॲक्युरेट एज फाइंड आउट करू शकता. ओके, सो हा घेतलेला आहे आपण स्टेमचा खालचा भाग आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे आहे आपली ऑटम रिंग आणि याच्या आतमध्ये हे आहे आपलं स्प्रिंग रिंगचं रिजन. ओके, सो ऑटम वूड आणि स्प्रिंग वूड आहे. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर एक ऑटम वूड आणि एक स्प्रिंग वूड असं मिळून 1 इयर झालं. परत एक ऑटम वूड आणि एक स्प्रिंग वूड असं मिळून 1 इयर झालं. आपण 1 इयर का घेतोय, कारण एका वर्षामध्ये ऑटम हा ऋतू आणि स्प्रिंग हा ऋतू एकदाच येतो. ओके, सो त्याच्यामुळे आपण एक ऑटमची रिंग किंवा एक ऑटम वूड तयार झालं की आपण म्हणणार आहोत एक ऑटम आणि एक स्प्रिंग वूडचं रिंग तयार झालं की आपण म्हणणार आहोत 1 वर्ष झालं. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे 2रं वर्ष, हे 3रं वर्ष, हे 4थं वर्ष. तर अशा पद्धतीने हे जे झाड आहे तर ते 1, 2, 3, 4 आणि आतली एक रिंग 5 वर्षांचं आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. किंवा हे खूप छोटं आहे, याला आपण इरेज करूया आणि 4 वर्षांचं आहे असं आपण घेऊया, कारण हे मी चुकून छोटंसं ड्रॉ केलं आहे. सो 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने हे झाड 4 वर्षांचं आहे असं आपण ठरवू शकतो. हे जर एखादं झाड खूप मोठं असेल तर त्यानुसार त्याच्या रिंग्स असतात त्या क्वांटिटीमध्ये आणि त्याच्यानुसार आपण एक ॲप्रॉक्सिमेटली आपण एज फाइंड आउट करू शकतो त्या झाडाचं. पण हे कुठे, ज्या ठिकाणी नॉन युनिफॉर्म टेम्परेचर आहे किंवा नॉन युनिफॉर्म सीझन्स आहेत त्याच ठिकाणी फक्त आपण हे असं करू शकतो. ज्या ठिकाणी युनिफॉर्म सीझन्स आहेत त्या ठिकाणी मोस्टली एवढ्या क्लिअरली आपल्याला या रिंग्स पाहायला नाही मिळत. सो आपण तिथे जर असं एज फाइंड आउट करणं डिफिकल्ट आहे. बट ज्या ठिकाणी नॉन युनिफॉर्म एन्व्हायरमेंट असतं त्या ठिकाणी आपण इझिली या ॲन्युअल रिंग्सच्या सहाय्याने एज वगैरे फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट आहे हार्टवूड अँड सॅपवूड. So in old trees, the greater part of secondary xylem is dark brown due to deposition of organic compounds like tannins आहे, resins आहे, oils आहे, gums आहे, aromatic substances आहेत, essential oils आहेत. कशामध्ये होतं हे, तर जे सेकंडरी झायलेम आहे या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहूया. हा जो आपला सेकंडरी झायलेमचा पार्ट आहे, हा जो पर्पल शेडमध्ये प्रेझेंट आहे, तर या पर्पल शेडमध्ये काय होतं, जे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, मग ते ऑइल्स वगैरे यांचं सगळ्यांचं डिपोजिशन होतं आणि ऑब्व्हियसली डिपोजिशन झाल्यामुळे याचा जो कंडक्शनचा मार्ग आहे, झायलेम आहे म्हणजे काय कंडक्शन करणार, वॉटर कंडक्शन करणार, तर याचा जो कंडक्शनचा मार्ग आहे तो स्टॉप होतो आणि मग हे वॉटर कंडक्ट नाही करू शकत, कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे अदर सबस्टन्सेस आहेत, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, यांचं डिपोजिशन होतं आणि डिपोजिशन झाल्यामुळे हा जो भाग आहे सेकंडरी झायलेमचा तो प्रचंड टणक होतो किंवा खूप जास्त कडक होतो आणि तो एवढा कडक होतो की त्या ठिकाणी वॉटर जायला जागा नाही आहे किंवा काहीच जायला जागा नसते आणि त्याच्यामुळे हा पार्ट जो आहे हा कडक असल्यामुळे, टणक असल्यामुळे याच्या आतमध्ये कोणतेही किडे किंवा जे आपण म्हणतो ना की वाळवी वगैरे लागते तर ती या उड पार्टला लागत नाही आणि त्याच्यामुळे हा जो उड पार्ट आहे किंवा हा जो टणक झालेला सेकंडरी झायलेमचा पार्ट आहे तर याचा वापर फर्निचर वगैरे तयार करण्यासाठी केला जातो, कारण हा बेसिकली इन्सेक्ट्सपासून म्हणजे स्वतःला संरक्षित केलेला असा आहे, खूप जाड असल्यामुळे किंवा याच्यामध्ये कोणतंही लिव्हिंग असं काही नाही आहे, सगळं जे आहे ते डिपोजिशन आहे आणि दॅट्स वाय या पार्टचा वापर बऱ्याचदा फर्निचर्स बनवण्यासाठी केला जातो आणि यालाच आपण हार्टवूड असं म्हणतो आणि त्याच्या बाजूचं जे काही वूड असतं त्याला आपण सॅपवूड म्हणतो. सो हे झालं, असंच मी सांगितलं. आता आपण हे रीड करूया. कुठे होतो आपण, येस, सो डिपोजिशन होणार आहे कोणामध्ये, सेकंडरी झायलेममध्ये आणि त्याच्यामुळे हा जो सेकंडरी झायलेमचा भाग आहे, दिस सबस्टन्सेस मेक इट हार्ड, ड्युरेबल अँड रेजिस्ट टू दी अटॅक ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इन्सेक्ट्स आणि डिपोजिशनमुळे हा भाग जो आहे हा हार्ड होतो, ड्युरेबल होतो आणि एवढा टणक होतो की त्याच्यामध्ये कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे एंटर नाही करू शकत, त्यापासून तो रेजिस्ट होतो. ओके, म्हणजे त्याच्या अटॅकपासून तो रेजिस्ट होतो. नेक्स्ट आहे द रिजन comprises dead elements with highly lignified walls and is called as हार्टवूड. सो आता हे जे हार्टवूड असणार आहे याच्यामध्ये लिग्निफाईड वॉल्स असतात, म्हणजे आपण ऑलरेडी पाहिले की झायलेमचे वॉल्स कसे आहेत किंवा झायलेममध्ये कसे एलिमेंट्स आहेत, डेड एलिमेंट्स आहेत. सो यामध्ये लिग्निफाईड वॉल्स आहेत, स्क्लेरन कायमॅटस सेल्स प्रेझेंट असल्यामुळे
आणि द हार्टवूड डज नॉट कंडक्ट वॉटर. ऑब्वियसली ते खूप आता डिपॉझिशन झाल्यामुळे वॉटर वगैरे कंडक्ट करू शकत नाही, बट वॉटर कंडक्ट करू शकत नसलं तरी पण त्यात एवढं कडक झालेलं आहे की ते खूप चांगला मेकॅनिकल सपोर्ट त्या झाडाला देऊ शकतं, जेणेकरून कितीही वाईट परिस्थिती आली किंवा स्ट्रॉम वगैरे जे पण कुठलीही आपत्ती वगैरे आली तरीही ते झाड विथस्टँड करू शकतं त्या आपत्तीच्या अगेन्स्ट. नेक्स्ट आहे द पेरिफेरल रिजन ऑफ द सेकंडरी झायलेम जे आहे इज लायटर इन दी कलर अँड इज नोन ॲज सॅपवूड. सो हे जे आपलं सेकंडरी झायलेम आहे, लेट मी शो यू अगेन. याचा जो हा पेरिफेरी म्हणजे काय सराउंडिंगचा भाग आहे, म्हणजे हा जो भाग असणार आहे, एक मिनिट, हा जो या ठिकाणी कडा प्रेझेंट आहे पर्पल कलरची, तर ह्याला आपण म्हणणार आहोत पेरिफेरी ऑफ द सेकंडरी झायलेम. तर हा जो सेकंडरी झायलेमचा भाग आहे हा कसा असणार आहे, तुलनेने थोडासा लायटर कलरमध्ये आहे. आणि ऑब्वियसली आपण पाहिलं की सेकंडरी झायलेममध्ये पूर्ण डिपोजिशन झालेलं आहे, बट हा जो सॅपवूडचा पार्ट आहे तो काही एवढा टणक नसतो, तो पेरिफेरीचा पार्ट आहे आणि त्याला आपण त्यामुळे म्हणतो की सॅपवूड आहे. आणि इट इज इन्व्हॉल्ड इन वॉटर कंडक्शन, आणि तो तेवढा टणक नसल्यामुळे तो वॉटर कंडक्शन वगैरे सगळं काही करू शकतो. फक्त झायलेमच्या आतमधला पार्ट, सेकंडरी झायलेमच्या आतला पार्ट टणक आहे, बाहेरचं पेरिफेरीचं रिजन जे आहे ते एवढं टफ नाही झालं किंवा त्याच्यामध्ये एवढं डिपोजिशन नाही झालेलं आहे. सो ते इझिली वॉटर कंडक्शन करू शकतं, म्हणजे झाडाला पाणी व्यवस्थित मिळणार आहे. ओके, सो इट इज इन्व्हॉल्ड इन द कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट टू लीफ. आणि हा जो पेरिफेरीचा पार्ट आहे सेकंडरी झायलेमचा, तर हा वॉटर कंडक्शन करू शकतो, मिनरल कंडक्शन करू शकतो रूट्सपासून आपल्या लिव्सपर्यंत. ओके, नेक्स्ट इज कॉर्क कॅम्बियम. सो याच्या आधी आपण कॉर्क कॅम्बियमचं नाव ऐकलं होतं. सेकंडरी ग्रोथ आपण जेव्हा वाचलं होतं मेरिस्टेमॅटिक टिश्यूजमध्ये सेकंडरी ग्रोथ, तर सेकंडरी मेरिस्टिम्स, तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं कॉर्क कॅम्बियम. सो ते आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ॲज द स्टेम कंटिन्यूज टू इन्क्रीज द गिर्थ ड्यू टू द ॲक्टिव्हिटी ऑफ वॅस्क्युलर कॅम्बियम. कशा पद्धतीने गिर्थ वगैरे वाढतं हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. द आउटर कॉर्टिकल अँड एपिडर्मिस लेअर गेट ब्रोकन अँड नीड टू बी रिप्लेस टू प्रोव्हाइड न्यू प्रोटेक्टिव्ह सेल लेअर्स. याच्या आधी आपण हेही पाहिलेलं आहे की स्टेमवरती एपिडर्मिस लेअर असतो, याच्या आतमध्ये कॉर्टिकल लेअर असतो. आउटर कॉर्टिकल लेअरला आपण हायपोडर्मिस म्हणतो. हायपोडर्मिस फक्त स्टेममध्ये असतो, रूट्समध्ये प्रेझेंट नसतो. या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ओके, सो हा जो हायपोडर्मिस लेअर आहे आणि एपिडर्मिस लेअर आहे हे काय होतात, कालांतराने ज्या पद्धतीने त्या स्टेमचे गिर्थ वाढत जाईल त्याप्रमाणे यांचं जे प्रोटेक्शन आहे ते पुरेसं नसतं, आणि दॅट्स वाय नवीन प्रोटेक्शनची आवश्यकता असते त्या प्लांटला किंवा त्या ट्रीला. सो हे सूनर ऑर लेटर अनदर मेरिस्टेमॅटिक टिश्यू कॉल्ड एज कॉर्क कॅम्बियम, और ज्याला आपण फिलोजनही म्हणतो, ते डेव्हलप होतं युजली इन दी कॉर्टेक्स रिजन. ज्या ठिकाणी कॉर्टेक्स रिजन आहे, ज्या ठिकाणी कॉर्टेक्स प्रेझेंट असणार आहे प्लांटच्या लेअरमधलं, तर त्याच ठिकाणी हे जे कॉर्क कॅम्बियम आहे तर अशा पद्धतीने इथे ग्रो होणार आहे. याला आपण फिलोजन असंही म्हणतो. शक्यतो फिलोजन वगैरे शब्द पण लक्षात ठेवा, कारण मोस्टली कॉर्क कॅम्बियमच्या ऐवजी फिलोजन वगैरे असले शब्दही विचारले जातात. नेक्स्ट आहे फिलोजन इज अ कपल ऑफ लेअर्स थिक. सो थिक लेअर आहे हा, आणि यामध्ये असं नाही की सिंगल लेअर आहे, कपल ऑफ लेअर म्हणजे जास्तही लेअर ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. इट इज मेड ऑफ नॅरो थिन वॉल्ड अँड नियरली रेक्टँग्युलर सेल्स. हे खूप महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये काय असतात, रेक्टँग्युलर सेल्स प्रेझेंट असतात. कुठे गेलं, याच्यामध्ये रेक्टँग्युलर सेल्स प्रेझेंट असतात कोणामध्ये, फिलोजनमध्ये. सो फिलोजन कशापासून बनलेलं आहे, एकतर कपल ऑफ लेअर्स आहेत प्रेझेंट आहे जे की थिक आहेत. इट इज मेड अप ऑफ नॅरो थिन वॉल्ड आणि रेक्टँग्युलर सेल्स. फिलोजन कट्स ऑफ सेल्स ऑन दी बोथ साइड्स. The outer cells differentiate into cork or phylum and the inner cells differentiate into secondary cortex or phylloderm. सगळ्याचा सुरुवात ही फिलोवरूनच आहे. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की मधला जो भाग आहे तो त्याचं नाव फिलोजन आहे, कारण तो जनरेट करणार आहे पार्ट. सो आहे आपला फिलोजनचा पार्ट, आणि या फिलोजनच्या पार्टपासून जो बाहेरचा लेअर आहे, जो इकडचा बाहेरचा लेअर आहे त्याचं कन्व्हर्जन होणार आहे कॉर्कमध्ये किंवा फिलेममध्ये. सो आतला पार्ट आहे त्याचं कन्व्हर्जन होणार आहे सेकंडरी कॉर्टेक्समध्ये किंवा फिलोडममध्ये. ओके, सो आतला फिलोडम, बाहेरचा फिलेम, आणि जो मधला लेअर आहे जो की या दोघांना जनरेट करणार आहे तो आहे फिलोजन. आणि या तिघांना मिळून म्हणजे फिलोजन, फिलेम आणि फिलोडम या तिघांनाही मिळून आपण म्हणणार आहोत पेरिडम. ओके, या तिघांनाही मिळून आपण काय म्हणणार आहोत, पेरिडम. पुन्हा एकदा जो सगळ्यात बाहेरचा लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत फिलेम. जो हा कॉर्क कॅम्बियमचा लेअर आहे म्हणजे मधला लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत फिलोजन. आणि जो याच्या मागचा लेअर आहे किंवा इनर लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत फिलोडम. आणि या तिघांनाही मिळून आपण म्हणणार आहोत पेरिडर्म. ओके, सो इसके बाद में नेक्स्ट आहे
द कॉर्क इज इम्परवियस टू वॉटर ड्यू टू सुबेरियन. हां, आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की कॉर्कमध्ये काय असतं, सुबेरियन प्रेझेंट असतं. सुबेरियन इम्परमिएबल आहे वॉटरसाठी, त्याच्यामुळे या ठिकाणी वॉटर आतमध्ये वगैरे येऊ शकत नाही. द सेल्स ऑफ सेकंडरी कॉर्टेक्स आर पेरेंटॅमॅटस. सेकंडरी कॉर्टेक्समध्ये जे सेल्स आहेत ते पेरेंटॅमॅटस आहेत. फिलोजन, फिलेम आणि फिलोडम हे कलेक्टिव्हली आपण याला म्हणणार आहोत पेरिडम. ड्यू टू ॲक्टिव्हिटी ऑफ द कॉर्क कॅम्बियम pressure builds up on the remaining layers peripheral to the phloem and ultimately these layers die and slow off. Slow off म्हणजे असे निघायला लागतात, असे सालपटे असे निघतात, त्याप्रमाणे ते निघायला लागतं. सो हे का होतं आहे, तर ज्या कॉर्क कॅम्बियमच्या या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे प्रेशर येणार आहे त्या झाडाच्या बुंध्यावरती किंवा आउटर रिजनवरती, आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे पेरिफेरल पार्ट आहे म्हणजे पेरिफेरीपासून फिलोजनपर्यंत, फिलोजन म्हणजे कोणता, सेकंड लेअर आहे, आधी फिलेम मग फिलोजन आणि मग फिलोडम. सो फिलोजनपर्यंत म्हणजे सेकंड लेअरपर्यंत किंवा कॉर्क कॅम्बियमपर्यंत एक प्रेशर तयार होतं आणि तिथले जे सेल्स आहेत किंवा जे लेअर्स आहेत तर ते डाय होतात. आणि बार्क इज अ नॉन टेक्निकल टर्म दॅट रेफर्स टू ऑल टिश्यूज एक्सटेरियर टू दी वॅस्क्युलर कॅम्बियम. आणि या वॅस्क्युलर कॅम्बियमच्या बाहेर जे काही सगळे टिश्यूज प्रेझेंट आहेत त्याला आपण बार्क म्हणतो. सो तुम्ही जर बेसिकली या ठिकाणी पाहिलं तर हे बार्क अशा पद्धतीचं असतं, म्हणजे हे जे असे सालपटं निघालेली आहेत याला आपण म्हणणार आहोत बार्क. सो देअरफॉर इन्क्लुडिंग सेकंडरी फ्लोएम, आणि याच्यामध्ये सेकंडरी फ्लोएम देखील इन्क्लूड होतं. बार्क रेफर्स टू अ नंबर ऑफ टिश्यू टाईप्स, दॅट इज पेरिडम आहे, सेकंडरी फ्लोएम आहे, हे सगळं याच्यामध्ये असतं. पेरिडम म्हणजे काय, पेरिडममध्ये सगळे येणार आहेत, फिलेम, फिलोजन आणि फिलोडम हे तिघं येणार आहेत पेरिडममध्ये, आणि सोबतच आपलं सेकंडरी फ्लोएम. कारण सेकंडरी फ्लोएम खूप म्हणजे खूप बाहेर आहे थोडंसं. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सेकंडरी फ्लोएम म्हणजे इतकं बाहेर आहे, म्हणजे इथपर्यंत आहे. ओके, आणि इथे आपला कॅम्बियम रिंगचं वगैरे रिजन आहे त्याच्यानंतर. सो त्याच्या आतमध्ये. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हां. सो बार्क दॅट इज फॉर्म्ड अर्ली इन दी सीझन इज कॉल्ड एज अर्ली और सॉफ्ट बार्क. जे अर्ली सीझनमध्ये म्हणजे लवकर तयार होईल त्याला आपण म्हणणार आहोत सॉफ्ट बार्क किंवा अर्ली बार्क, आणि जे सीझनच्या शेवटी तयार होणार आहे त्याला आपण लेट बार्क म्हणणार आहोत किंवा हार्ड म्हणणार आहोत. ऑब्वियसली आधी सॉफ्ट तयार होणार मग हार्ड तयार होणार. सो तुम्ही ते इझिली लक्षात ठेवू शकता. नेम द व्हेरियस काइंड्स ऑफ सेल लेयर्स विच कॉन्स्टिट्यूट दी बार्क. सो या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे ॲक्टिव्हिटी. At certain regions, the phloem cuts off closely arranged parenchymatous cells on the outer side instead of cork cells, and these parenchymatous cells soon rupture the epidermis, forming a lens-shaped opening called as lenticels. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, लेंटिकल्स पण म्हणतात त्याला आणि लेंटिसेल्स पण म्हणतात त्याला. ओके, सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे काय होणार आहे, हे जे ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे म्हणजे फिलोजनमध्ये म्हणजेच कॉर्क कॅम्बियममध्ये प्रेझेंट असणारे जे पेरेंकॅमॅटस सेल्स आहेत ते काय होतात, कधी कधी रप्चर होतात. रप्चर म्हणजे पंक्चर होतात. ओके, सो पंक्चर झाल्यामुळे काय होतं की एपिडर्मिसच्या लेअरमधून हे अशा पद्धतीने बाहेर येऊ लागतात आणि लेन्सच्या आकाराचे म्हणजे लेन्सप्रमाणे सेल्स कन्वर्ट होतात, आणि त्याला आपण म्हणणार आहोत लेंटिसेल्स. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे लेंटिसेल्स आहेत, परमिट दी एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन दी आउटर ॲटमॉस्फिअर अँड दी इंटरनल टिश्यू ऑफ दी सिस्टीम, अँड धिस ऑकर इन मोस्ट उडी ट्रीज. जे मोस्ट उडी ट्रीज असतात, खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग उडी ट्रीज आहेत त्यांच्यामध्येच हे होणार आहे. हे लेंटिसेल्सचं बेसिकली काम काय आहे की गॅशियस एक्सचेंज करणं, आउटर ॲटमॉस्फिअरमधलं गॅस म्हणजे जे नेसेसरी गॅसेस आहेत तर ते आतमध्ये घेणं, इनर टिश्यूमधले गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये टाकणं, या सगळ्या गोष्टी हे लोक करत असतात, म्हणजे बेसिकली गॅसियस एक्सचेंज करत असतात. सो अशा पद्धतीने हे दोन डायग्राम्स आहेत. नेक्स्ट आहे सेकंडरी ग्रोथ इन रूट्स. आतापर्यंत आपण स्टेममध्ये पाहिलं होतं, आता आपण पाहणार आहोत रूट्समध्ये. इन द डायकोट रूट द वॅस्क्युलर कॅम्बियम इज कम्प्लिटली सेकंडरी इन ओरिजिन. ही खूप महत्त्वाची लाईन आहे की तुम्ही जर डायकोट रूट्समध्ये पाहिलं तर जे वॅस्क्युलर कॅम्बियम आहे हे कम्प्लिटली सेकंडरी असतं, म्हणजे सुरुवातीपासून नसतं. प्लांट एक मॅच्युअर झाल्यानंतर एक त्याची ठराविक ग्रोथ झाल्यानंतरच ते डेव्हलप व्हायला सुरुवात होते. So it originates from the tissue located just below the phloem bundles, a portion of pericycle tissue above the protoxylem, performing a complete and continuous wave ring, which later becomes circular. So सुरुवातीला काय होतं, ही जे फ्लोएम बंडल्स प्रेझेंट आहेत आपल्या सेलमध्ये, आपण ते यादीही रूटच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिलेले आहेत. तर त्या ठिकाणी पेरिसायकल टिश्यूचा एक लेअर आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये जे प्रोटोझायलेम प्रेझेंट असतं, प्रोटोझायलेम म्हणजे कोणतं, पिथच्या हे एक चार्ज कंडिशन आहे. पेरिफेरीच्या जवळ जे प्रोटोझायलेम प्रेझेंट आहे तर त्या प्रोटोझायलेम कंडिशनच्या वेळेस इथे एक छोटीशी वेव्ह सारखी, म्हणजे तुम्ही जर डायग्राममध्ये पाहिलं, लेट मी शो यू. किधर गया डायग्राम. सो रेडियली अशा पद्धतीने हे असणार आहे, आणि या ठिकाणी एक वेव्ह सारखी म्हणजे लाटांचा ज्याप्रमाणे आकार असतो
त्याप्रमाणे यांच्यामध्ये एक रिंग तयार होते ज्याला आपण म्हणणार आहोत कॅम्बियम रिंग. म्हणजे सुरुवातीला ते लाटांसारखी असते, परत ती सर्क्युलर स्वतःचा शेप सर्क्युलर करते आणि त्याला आपण म्हणतो काय कॅम्बियम रिंग म्हणणार आहोत, की ज्याद्वारे डायकोट रूट्समध्ये सेकंडरी ग्रोथ परफॉर्म होणार आहे. सो फर्दर इव्हेंट्स आर सिमिलर टू दोज ऑलरेडी डिस्क्राइब्ड अबव फॉर अ डायकोटिलेडन स्टेम. आणि मग त्याच्यानंतर काय होतं ते सगळं डायकोटिलेडन स्टेम प्रमाणेच रूट्समध्ये देखील होणार आहे. सो प्रोसेस सेम आहे. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सेकंडरी ग्रोथही संपवलेला आहे. इथे काही डायग्राम्स आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सगळ्यात पहिल्यांदा पहिली जी डायग्राम आहे तर ती या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, सेकंडरी ग्रोथ ऑल्सो ऑकर्स इन स्टेम्स अँड रूट्स ऑफ जिम्नोस्पर्म्स. जे जिम्नोस्पर्म्स आहेत, तुम्हाला असं वाटलं असेल, कदाचित काही जणांना असं वाटलं असेल की हे फक्त फ्लावरिंग प्लांट्समध्ये म्हणजे एन्जिओस्पर्म्समध्येच होतं, तर असं काही नाही आहे, हे जिम्नोस्पर्मच्या रूट्समध्ये देखील होतं. हावेवर सेकंडरी ग्रोथ डज नॉट ऑकर इन मोनोकॉटिलेडन्स. आणि सेकंडरी ग्रोथ मोनोकॉटिलेडन्समध्ये होत नाही, हे आपण याच्या आधीही पाहिलेलं आहे, कारण सेकंडरी ग्रोथ होण्यासाठी कॅम्बियम रिंग आवश्यक असते, जी मोनोकॉटिलेडन्सवाल्यांकडे नसते. सिम्पल. सो बेसिकली या ठिकाणी दोन डायग्राम्स आहेत, डिफरंट स्टेजेस ऑफ सेकंडरी ग्रोथ इन अ टिपिकल डायकोट रूट. सो डायकोट रूटचं आपल्याला डिस्क्रिप्शन नव्हतं दिलं, त्याच्यामुळे यांनी या ठिकाणी डायग्राम्स केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एपिडर्मिस लेअर आहे, त्याच्यानंतर आतमध्ये कॉर्टेक्स आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आतमध्ये प्रायमरी फ्लोएम आहे, कॅम्बियम रिंग वगैरे सगळं हे आपण याआधीही पाहिलेलं आहे. सो जेव्हा हे मोठं होणार किंवा जेव्हा ह्याची गिर्त वाढणार किंवा सेकंडरी ग्रोथ होणार, तेव्हा या ठिकाणी काय काय होणार आहे, सेकंडरी झायलेम या ठिकाणी ॲड होणार आहे, ऑब्वियसली सेकंडरी फ्लोएम पण या ठिकाणी ॲड होणार आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला इथे ॲन्युअल रिंग्स पाहायला मिळत आहेत. हे पण ज्या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सीझन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळतं. आणि याच्याद्वारे पण तुम्ही रूट्सच्या आधारे सांगू शकता, कारण बऱ्याचदा काय होतं की सॉईलच्या आतमध्ये म्हणजे बाहेर सीझन बदलला तरी सॉईलच्या आतमध्ये काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे सगळ्याच रूट्समध्ये तुम्हाला ॲन्युअल रिंग्स पाहायला मिळतील असंही काही गरजेचं नाही आहे. ज्या ठिकाणी बाहेरच्या टेम्परेचरनुसार थोडीशी जमिनीमध्ये पण हालचाल होते किंवा जमिनीचं पण तापमान कमी जास्त होतं, तर त्याच रूट्समध्ये तुम्हाला ॲन्युअल रिंग्स पाहायला मिळतात. सगळ्याच रूट्समध्ये हे पाहणं म्हणजे ॲन्युअल रिंग्स पाहणं हे थोडंसं रेअर आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे पार्ट 2 ऑफ ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स या लेसनचा, ज्यामध्ये आपण सेकंडरी ग्रोथ, टिश्यू सिस्टीम वगैरे सगळं काही कवर केलेलं आहे. आणि आय होप की तुम्ही आधीचा पार्ट पण पाहिला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या आधीचे सगळे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, काही लेसन्स बाकी आहेत ते मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. अँड बाय, बेस्ट ऑफ लक.